विजिट टू पोस्ट हार्वेस्ट लॅबोरेटरी. हे सोडल्यानंतर कॉस्ट एस्टिमेशन म्हणून पॉलीहाऊसचं कॉस्ट एस्टिमेशनचा एक प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आता ते खूप तुम्हाला एक प्रकारे डिटेलिंग ठीक आहे, आपण ते एक कन्सिडर नको करायला. बाकीचे जे टॉपिक्स आहेत ते सर्व तुम्हाला प्रॅक्टिकल राहतील. प्रॅक्टिकल नंबर 1, 2, 3, 4, 5, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. तुम्हाला मी ग्रुपवरती पुन्हा एकदा मेसेज करेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कोणते कोणते प्रॅक्टिकल याच्यामध्ये असणार आहेत. असं गृहीत धरते अजून मी तुमचे प्रॅक्टिकल फाईल्स चेक केलेलं नाही आहेत, तर आजपर्यंतच लास्ट डेट आहे 5 वाजता. मी 5च्या नंतर कोणाची आली तर त्याला कन्सिडर करणार नाही. 5 वाजेपर्यंतच तुम्ही सबमिट करायचे. ठीक आहे, 5:15 पर्यंत करा. ओके, ठीक आहे. मग आपण आता लेक्चर स्टार्ट करतोय, म्हणजेच मॉइश्चर मेजरमेंट किंवा मॉइश्चर कंटेंट. आता आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलेलं आहे की आपण या अगोदर जेव्हा ड्राईंग वगैरे पाहिलं आणि डिहायड्रेशन पाहिलं, तर त्यामध्ये आपण पाहिलं ड्राईंग आणि डिहायड्रेशनमध्ये काय करत होतो की मॉइश्चर कंटेंट एखाद्या फूड मटेरियल किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये किंवा त्या ग्रेनमध्ये पर्टिक्युलर जे मॉइश्चर कंटेंट असतं तर ते रिमूव्ह करून आपण ड्राईंग करत होतो. पण मॉइश्चर कंटेंट हे जे आहे म्हणजेच काय, नेमकं मॉइश्चर कंटेंट म्हणजे काय किंवा मॉइश्चर कंटेंटला मेजर कसं करायचं हे आपण आज बघणार आहे. आता त्याच्यामध्ये ह्या टॉपिकमध्ये आपण मॉइश्चर कंटेंट, त्याचे मेजरमेंट्स, त्याचे प्रेझेंटेशन, रिप्रेझेंटेशन आणि त्याच्या मेथड्स आपण बघणार आहे. आता मॉइश्चर कंटेंट म्हणजेच त्याला आपण वॉटर कंटेंट असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच इट इज द क्वांटिटी ऑफ वॉटर कंटेन इन मटेरियल. म्हणजे पर्टिक्युलर एक जे मटेरियल असेल किंवा ग्रेन किंवा जे आपलं ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारं वॉटर कंटेंट म्हणजेच मॉइश्चर कंटेंट. आता या मॉइश्चर कंटेंटमध्ये काय आहे की आपल्या ग्रेनमध्ये मॉइश्चर जे आहे ते टिपिकल बॉन्डिंगमध्ये प्रेझेंट असतं. आता त्यामध्ये जर सांगायला गेलं तर सरफेसवरती काही प्रकारे मॉइश्चर कंटेंट असतं, इनर पोर्शनमध्ये असतं किंवा त्या पार्ट्स ग्रेन्सच्या आतमध्ये जर काही पोर्स असतील तर त्या पोर्समध्ये हे मॉइश्चर कंटेंट म्हणजे बॉन्डिंग असतं त्याचं. आता त्याचे जे टाईप्स पडतात ते आहेत फ्री वॉटर, ॲब्झॉर्ब्ड वॉटर आणि वॉटर ऑफ हायड्रेशन किंवा त्यालाच वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असं पण म्हटलं जातं. मग आता एखादं फूड मटेरियल किंवा एखादा ग्रेन जर तुम्ही कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं हे वॉटरचं आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या सॉलिड मटेरियलचं बॉन्डिंग कसं असतं. म्हणजे त्या ग्रेनमध्ये असणारे ऑलरेडी समजा एखादं ग्रेन असलं तर त्याच्यामध्ये कार्ब्स आहे तर त्या कार्बोहायड्रेट्स बरोबर हे वॉटर कंटेंट सुद्धा त्याच्यामध्ये असतं ना, तर त्याचं बॉन्डिंग. आता फ्री वॉटर म्हणजे काय, जे तुमचं ग्रेन आहे किंवा त्याची जी फिजिकल बॉडी आहे त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची, त्याच्या सरफेसवरती जेवढं मॉइश्चर कंटेंट असतं किंवा त्याच्या सरफेसवरती जे मॉइश्चर असतं त्याला आपण फ्री वॉटर म्हणतो आणि ते त्याच्या फिजिकल स्टेटमध्ये असतं. समजा काही प्रमाणामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर एखाद्या ग्रेनचा जर वरचा सरफेस पाहायला गेला तर तो ओलसर असतो किंवा तिथं म्हणजे तो ओलावा आपल्याला जाणवतो, म्हणजे ते वॉटर कंटेंट आपल्याला ते जाणवतं. आता जर आपण आतल्या साईडला गेलो म्हणजे त्या ग्रेनच्या आतमध्ये ॲब्झॉर्ब वॉटर, जे त्या ग्रेनने काय केलेलं आहे ॲब्झॉर्ब केलेलं आहे, त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असणाऱ्या पोर्समध्ये, कॅव्हिटीजमध्ये किंवा कॅपिलरीजमध्ये जे वॉटर कंटेंट असतं त्याला आपण ॲब्झॉर्ब वॉटर म्हणायचं. आणि वॉटर ऑफ हायड्रेशनला दुसरी टर्म सांगितली मी, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारं जे काही मॉलिक्युलर बॉन्डिंग किंवा लॅक्टिस आयन त्याला म्हटलेलं आहे. मॉलिक्युलर बॉन्डिंग म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्या पर्टिक्युलरचं जे मॉलिक्युलर बॉन्डिंग आहे, मग समजा त्याच्यामध्ये H आहे आणि ऑक्सिजन आहे, H2O म्हणजे तुमचं वॉटर कंटेंट आहे, तर त्याच्यामध्ये मग प्रेझेंट असणारे जे वॉटर आहे तेच वॉटर ऑफ हायड्रेशन और वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ह्या फॉर्ममध्ये हे वॉटर काय केलेलं असतं त्या प्रोडक्टमध्ये प्रेझेंट असतं. हे झालं मॉइश्चर कंटेंट कशा पद्धतीने आणि कंटेंट केलेलं असतं त्या ग्रेनमध्ये. मॉइश्चर कंटेंटची जर डेफिनेशन विचारली तर मॉइश्चर कंटेंट इज ऑल्सो नोन ॲज वॉटर कंटेंट, द कंटेंट ऑफ वॉटर किंवा क्वांटिटी ऑफ वॉटर ऑप्टेन और कंटेन इन अ मटेरियल. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही सांगू शकता की मॉइश्चर कंटेंट इज अ कंटेंट ऑफ वॉटर ऑप्टेन और कंटेन इन अ मटेरियल. आता मॉइश्चर कंटेंटचं एस्टिमेशन आपण जेव्हा करतोय म्हणजे मॉइश्चर कंटेंट जे आहे ते आपल्याला फाईंड करायचं आहे. पर्टिक्युलर ग्रेन्ससाठी सेपरेट मॉइश्चर कंटेंट असतात. म्हणजे कोणतं एखादं ग्रेन असेल तर त्याच्यासाठी सेफ मॉइश्चर कंटेंट असतात. तर तुम्हाला हा ही एक असाइनमेंट आहे जी तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी पण विचारलं जाऊ शकतं. तर तुम्ही काय करायचंय की सेफ मॉइश्चर कंटेंट फॉर पर्टिक्युलर ग्रेन, आता त्याच्यासाठी मी तुम्हाला ग्रेन सांगते, लिहून घ्यायचे पटकन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Safe moisture content for paddy, then wheat, then sorghum, paddy, wheat, sorghum, then maize, soya bean,
ग्राउंडनट आणि ग्रॅम 7 ग्रेन्स सांगितलेले आहेत मी तुम्हाला, आणि त्याचे तुम्हाला सेफ मॉइश्चर कंटेंट किती असतं ते काय करायचंय, फाइंड करायचं ॲज अ असाइनमेंट. ओके, पुन्हा एकदा सांगते. पॅडी, व्हीट, सोरघम, मेज, सोयाबीन, ग्राउंडनट आणि ग्रॅम. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, सेफ मॉइश्चर कंटेंट त्याच्यासाठी किती रिक्वायर्ड असतो ते तुम्ही फाइंड करायचं आहे. आता सेफ मॉइश्चर कंटेंट म्हणजे कशासाठी, आपल्याला माहिती आहे की मॉइश्चर कंटेंट कशासाठी युजफुल असतं, की पर्टिक्युलर ग्रेन्सचं स्टोरेज करण्यासाठी प्रॉपरली, कारण की मॉइश्चर कंटेंट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द शेल्फ लाईफ. तुमचं जर मॉइश्चर कंटेंट जास्त असेल तर त्याची शेल्फ लाईफ काय असते, कमी असते. मॉइश्चर कंटेंटला समजा आपण एक कन्सिडर केलं की MC, मॉइश्चर कंटेंट इज अ डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द शेल्फ लाईफ, जे पर्टिक्युलर ग्रेन जे असणार आहे त्याची शेल्फ लाईफ. आता समजा जर मॉइश्चर कंटेंट इन्क्रीज झालं, तुम्ही आता जर ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट किंवा एखादं फूड मटेरियल घेतलं, जर आपण मिल्क कन्सिडर केलं, ओके, तर मिल्कमध्ये 90% तरी मॉइश्चर कंटेंट असतं, कारण की वॉटरच त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतं. तर तुम्ही पाहिले असेल की मिल्कची शेल्फ लाईफ किती कमी असते, की ते मिल्कची शेल्फ लाईफ ॲज अ मॉइश्चर कंटेंट इज ग्रेटर, द शेल्फ लाईफ ऑफ मिल्क इज लेस. आणि जर त्याच ठिकाणी एखादा तुम्ही ग्रेन कन्सिडर करा, आता आपलं व्हीट कन्सिडर करा, व्हीट किंवा आपले जे काही ग्रेन्स आहेत त्याचे अप्रॉक्सिमेटली जर पाहायला गेलं तर 13 to 20% इतकं मॉइश्चर कंटेंट असतं. मग ते कमी मॉइश्चर कंटेंट जे आहे ते किती दिवसासाठी आपण स्टोअर करू शकतो, तर ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच त्याची स्टोरेज लाईफ जी आहे ती जास्त आहे. म्हणजेच मॉइश्चर कंटेंट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द शेल्फ लाईफ. ओके, म्हणजे मॉइश्चर कंटेंट वाढलं तर शेल्फ लाईफ कमी होते, मॉइश्चर कंटेंट कमी झालं तर शेल्फ लाईफ इन्क्रीज होते. आता हे जे आपण मॉइश्चर कंटेंट बघतोय, ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स आर हायग्रोस्कोपिक इन नेचर अँड कंटेन सम पर्सेंट ऑफ मॉइश्चर. हायग्रोस्कोपिक म्हणजेच ज्याच्यामध्ये ह्युमिडिटी प्रेझेंट आहे असं, रिलेटिव्ह टू द ऑर रिलेटिंग टू द ह्युमिडिटी, म्हणजेच इट्स हॅव्हिंग अ कपॅसिटी ऑर इट्स हॅव्हिंग अ कपॅसिटी ऑफ ॲब्झॉर्ब द मॉइश्चर कंटेंट. जे एअरमध्ये प्रेझेंट असलेलं जे मॉइश्चर कंटेंट आहे त्याला गेन करण्याची एखादी टेंडन्सी म्हणू शकतो आपण त्याला. तर हे जे ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स आहेत ते हायग्रोस्कोपिक असतात. हायग्रोस्कोपिक्स मीन्स टेंडन्सी ऑफ ॲब्झॉर्ब द मॉइश्चर कंटेंट फ्रॉम द एअर. ओके, म्हणजेच नेचरमध्ये किंवा एअरमध्ये अवेलेबल असणारं मॉइश्चर कंटेंट गेन करण्याची कपॅसिटी असते त्या ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्सची. सो ऑल ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आर कॉल्ड ॲज हायग्रोस्कोपिक इन नेचर, ज्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट ऑब्टेन केला जातो किंवा ॲब्सॉर्ब केलं जातं. ओके, मॉइश्चर कंटेंट इज the quantity of water contained in a food material. Moisture content is the quantity of water contained in food material. Okay, food material मध्ये असणारं वॉटरची क्वांटिटी. मॉइश्चर कंटेंट इज युज्ड इन वाईड रेंज इन सायंटिफिक अँड टेक्निकल एरियाज ॲज अँड इट expressed as a ratio which can ranges from 0 to value of the material's porosity at saturation. आता ही जी मॉइश्चर कंटेंट जे आहे त्याला जर आपण रेशोमध्ये सायंटिफिकली किंवा टेक्निकली एरियामध्ये जर त्याचं पाहायला गेलं तर 0% पासून, 0% म्हणजेच काय, तर फुल्ली ड्राय, एकदम कम्प्लिटली ड्राईंग झालेलं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट 0 आहे. त्याच्यापासून मॉइश्चर कंटेंट जास्तीत जास्त कितीपर्यंत असणार आहे, तुमच्या मटेरियलमध्ये जेवढी पोर्स आहेत त्या पोर्सना फुल्ली कंप्लीट करेल, म्हणजे किंवा त्या पोरोसिटीचं जे पोर्स जे आहेत ते फुल्ली मॉइश्चर कंटेंटनी भरेल, म्हणजे त्याचं सॅच्युरेशन कंप्लीट होईल इथपर्यंत त्याची रेंज असते. 0 पासून त्याच्या मटेरियलच्या पोरोसिटीचे व्हॅल्यू पर्यंत त्याची रेंज असते मॉइश्चर कंटेंटची. इट कॅन बी गिवन ऑर ए व्हॉल्युमेट्रिक ऑर मास बेसिस. वेट बेसिस सुद्धा म्हटलं जातं याला, मास बेसिस और वेट बेसिस और ग्रॅव्हिमेट्रिक बेसिस. मग जेव्हा आपण मॉइश्चर कंटेंट फाइंड करतो ते त्याच्या वेट बेसिसवरती किंवा मास बेसिसवरती कॅल्क्युलेट केलं जातं मॉइश्चर कंटेंट. आता मॉइश्चर कंटेंटसाठी जेव्हा आपण त्याला एक्सप्रेस करतो, जरी आपण म्हटलं की वेट बेसिसवरती किंवा त्याच्या मास बेसिसवरती कॅल्क्युलेट करत असलो तरी ते पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस केलं जातं. ओके, मॉइश्चर कंटेंट इज एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज ऑफ द मॉइश्चर बेस्ड ऑन द टोटल वेट, म्हणजेच वेट बेसिसवरती किंवा ड्राय बेसिसवरती. म्हणजे समजा पर्टिक्युलर एखादं ग्रेन घेतलं, ते आपण बोन ड्राय केलेलं नाहीये, म्हणजे कम्प्लिटली ड्राय झालेलं नाहीये ते मटेरियल, ते ऑलरेडी एक मॉइस्ट सॅम्पल आहे आणि त्या मॉइस्ट सॅम्पलच्या वेटच्या बेसिसवरती जर आपण करत असेल तर त्याला आपण वेट बेसिस मॉइश्चर कंटेंट म्हणू शकतो. आणि जे ड्राय बेसिस आहे त्याच्यामध्ये आपण ऑन द बेसिस ऑफ
बोन ड्राय मटेरियल म्हणजे त्या एखाद्या ग्रेनचं पूर्णपणे मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह केल्याच्या नंतर तेव्हा आपण जे मॉइश्चर कंटेंट कॅल्क्युलेट करतो त्याला म्हणतो मॉइश्चर कंटेंट ॲट अ ड्राय बेसिस. ओके, दोन टर्म्समध्ये ते कॅल्क्युलेट केलं जातं, वेट बेसिस आणि ड्राय बेसिस. वेट बेसिससाठी आपण स्मॉल एम वापरतो आणि ड्राय बेसिससाठी आपण कॅपिटल एम वापरतो. तर लक्षात आलं, मॉइश्चर कंटेंट एक्सप्रेस करतो आपण पर्सेंटेजमध्ये. त्यातल्या पण दोन मेथड्स, एक तर वेट बेसिस आणि सेकंड इज ड्राय बेसिस. आता त्याच्यासाठी डिफरंट फॉर्म्युलेज आहेत. ओके, आता जेव्हा आपण मॉइश्चर कंटेंट ऑन अ वेट बेसिस कॅल्क्युलेट करतोय, वेट बेसिस म्हणजे मॉइश्चर प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, सो फॉर्म्युला इज, आता इथं मी मेन्शन केलेलं नाहीये पण लक्षात ठेवा की वेट बेसिस इज द मॉइश्चर कंटेंट ऑफ इज गिवन बाय द रेशो ऑफ मॉइश्चर कंटेंट सॉरी वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ मॉइस्ट सॅम्पल. म्हणजे आता moisture content in weight basis is equal to weight of water किंवा weight of moist present in the grain divided by weight of moist sample. म्हणजे जे तुम्ही ग्रेन घेतलेलं आहे त्याच्यातलं सॅम्पल पण त्याच्यामध्ये वेट प्रेझेंट आहे, ड्राय केलेलं नाहीये. म्हणजेच आता इथं आपण कन्सिडर करतोय वेट ऑफ मॉइश्चर किंवा वेट ऑफ वॉटर प्रेझेंट इन, एक मिनिट, वेट ऑफ मॉइश्चर प्रेझेंट इन द सॅम्पल. आता त्याच्यामध्ये आपण WM म्हणजेच वेट ऑफ मॉइश्चर किंवा वेट ऑफ वॉटर कन्सिडर करतोय. ओके, WM डिवायडेड बाय WM प्लस WD. आता WM म्हणजेच वेट ऑफ मॉइश्चर आणि WD म्हणजे वेट ऑफ बोन ड्राय मटेरियल. जर ते आपण जे सॅम्पल घेतलेलं आहे ते मॉइस्ट सॅम्पलचं वेट सांगितले, म्हणजेच काय तर त्याच्यामधलं असणारं मॉइश्चर कंटेंट प्लस जर ते ड्राय केलं तर त्या ड्रायचं वेट, म्हणजे ड्राय मटेरियलचं वेट प्लस मॉइश्चर कंटेंटचं वेट, म्हणजेच आपल्याला मॉइस्ट सॅम्पलचं वेट मिळणार आहे. ओके, म्हणजेच मॉइश्चर कंटेंट ऑन वेट बेसिस म्हणजे स्मॉल एम इज इक्वल टू मॉइश्चर वेट ऑफ मॉइश्चर किंवा वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ मॉइस्ट सॅम्पल, म्हणजेच वेट ऑफ मॉइश्चर प्लस वेट ऑफ ड्राईड सॅम्पल. ओके, हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला. हा फॉर्म्युला लक्षात आला का वेट बेसिसवरचा, एम इज इक्वल टू WM अपॉन WM प्लस WD, वेअर WM इज वेट ऑफ मॉइश्चर अँड WD इज वेट ऑफ बोन ड्राय मटेरियल, म्हणजे ड्राईंग केल्याच्या नंतरचं. ओके, म्हणजे ते ओनली त्याच्यामध्ये कोणतेही मॉइश्चर कंटेंट नसणार आहे. ही टर्म लक्षात आली का? तर आता आपण पुढच्या टर्मला जाऊया, त्याच्यामध्ये ड्राय बेसिसवरती. आता ड्राय बेसिसवरती जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतोय, ओके, तर ड्राय बेसिसवरती काय असतं की मॉइश्चर कंटेंट इन अ ड्राय बेसिस. ओके, एक मिनिट, मॉइश्चर कंटेंट इन अ ड्राय बेसिस और मॉइश्चर कंटेंट ते आपण कॅपिटल एम नी डिटरमाइन करतोय किंवा प्रेझेंट करतोय. आता कॅपिटल एम इज इक्वल टू वेट ऑफ मॉइश्चर, इट इज अ रेशो ऑफ वेट ऑफ मॉइश्चर टू द weight of bone dry material, WM upon WD. WM is a weight of moisture आणि WD म्हणजेच वेट ऑफ बोन ड्राय मटेरियल. सो ड्राय बेसिसवरती कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला तर लक्षात ठेवायचं असेल तर बघा डिनॉमिनेटरमध्ये मगाशी वेट बेसिसला आपण वेट सॅम्पलचं म्हणजे किंवा मॉइस्ट सॅम्पल आपण डिनॉमिनेटरमध्ये घेतलं होतं. आता इथं आपण डिनॉमिनेटरमध्ये ड्राईड सॅम्पल घेतोय म्हणजे ओनली WD. मगाशी वेट बेसिसमध्ये WM प्लस WD होतं. ओके, पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करत असल्यामुळे याला मल्टिप्लाय बाय 100 केलेलं आहे. हे दोन फॉर्म्युले आहेत वेट बेसिससाठी आणि ड्राय बेसिससाठी, व्यवस्थित लक्षात ठेवा. कॅपिटल एम इज अ ड्राय बेसिस अँड स्मॉल एम इज अ वेट बेसिस. ह्या दोन टर्म्स लक्षात आल्या. मॉइश्चर कंटेंट दोन टर्म्समध्ये कशा एक्सप्रेस केल्या जातात, वेट बेसिस अँड ड्राय बेसिस. काही ठिकाणी तुम्हाला कॅपिटल एम आणि वेट बेसिससाठी WB आणि काही ठिकाणी DB असं पण तुम्हाला त्याचा एक शॉर्ट फॉर्म म्हणून लक्षात येईल किंवा ते डिनोट केलेलं दिसून येईल. तर तुम्ही तिथे कन्फ्युजन करायचं नाही. आता आपण कसं एम स्मॉल एम आणि कॅपिटल एम या आपल्याला नोट्समध्ये दिलेलं आहे, तर काही ठिकाणी कॅपिटल एम वेट बेसिस असं पण दिलं जातं मॉइश्चर कंटेंट, किंवा MC मॉइश्चर कंटेंट इन वेट बेसिस असं दिलं जातं, किंवा काही ठिकाणी मॉइश्चर कंटेंट इन ड्राय बेसिस असं दिलं जातं, DB वेट बेसिस WB असं सुद्धा त्याला डिनोट केलं जातं. ओके, आपण कसं केलेलं आहे, स्मॉल एम म्हणजे वेट बेसिस, कॅपिटल एम म्हणजे ड्राय बेसिस. आता पुढे बघा,
Usually the moisture content of the substance is expressed in a percentage by weight on weight basis, but the moisture content on dry basis is simpler. जरी आपल्याला मॉइश्चर वेट बेसिस प्लस ड्राय बेसिसमध्ये जरी कॅल्क्युलेट करता येत असलं तरी ड्राय बेसिसचा जो मेजरमेंट आहे ते सिम्पलर आहे, पण मोस्टली वेट बेसिस वापरलं जातं. युजली द वेट बेसिस मेजरमेंट इज कॉमन इन ग्रेन इंडस्ट्री. ग्रेन इंडस्ट्रीमध्ये जर पाहायला गेलं तर वेट बेसिसच यूज केलं जातं. आता त्या पाठीमागं जर कॉस्ट बघायला गेलं तर आता ड्राय बेसिसमध्ये आपण बोन ड्राईंग करावं लागतं, म्हणजे त्या पर्टिक्युलर ग्रेनचं काय करावं लागतं, आपल्याला ड्राय वेट पाहिजे, म्हणजे त्याला आपण ड्राय करतो. ड्राईंग करते वेळी काय होतं, जेव्हा आपण कम्प्लिटली ड्राईंग करतो तर ते ग्रेन आहे त्याचं टेक्स्चर आहे किंवा त्याची जी फिजिकल फॉर्म आहे तो डिस्टर्ब होऊ शकतो, क्रॅकिंग वगैरे होऊ शकतं. तर हा एक लॉस त्याच्यामध्ये होऊ शकतो. मग पाहायला गेलं तर ग्रेन इंडस्ट्रीमध्ये त्या मॉइस्ट सॅम्पलचंच वेट बेसिसच्या फॉर्ममध्ये कॅल्क्युलेशन किंवा मॉइश्चर कंटेंट मेजर केलं जातं. त्याच पद्धतीने use of weight basis has one clear disadvantage is that the total mass changes as moisture is removed. Okay, जर तुम्ही मॉइश्चर कंटेंट आता जेव्हा आपण मॉइस्ट हे जे आहे ग्रेन जे आहे ते कलेक्ट केलंय, म्हणजे आता त्याचं मॉइश्चर कंटेंट करत असताना काय होतं की आपल्याला ते मॉइश्चर आहे ते रिटेन करता येत नाही. हा एक त्याच्या पाठीमागचा ड्रॉबॅक आहे, कारण की जर त्याचं टोटल मास जर चेंज झालं तर मॉइश्चर कंटेंट जे आपण कॅल्क्युलेट करणार आहे ना ते सुद्धा चेंज होत राहतं. हा एक फक्त ड्रॉबॅक आहे त्याच्या पाठीमागं. Since the total mass is a reference base for the moisture content, the reference condition is changing as the moisture content changes. कारण की जर moisture content जर चेंज झालं तर तुमचा टोटल मास चेंज होणार आहे, कारण की आपण इथं बघितलंय की आपल्याला वेट बेसिसमध्ये डिनॉमिनेटरमध्ये आपण कोणती टर्म घेतली, वेट ऑफ द मॉइस्ट सॅम्पल, म्हणजे त्या सॅम्पलचं जर परत मॉइश्चर कंटेंट जर चेंज होत राहिला तर तुम्हाला फायनल जे मॉइश्चर कंटेंट आपण कॅल्क्युलेट करणार आहे ऑन द बेसिस ऑफ वेट, तर ते आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. ओके, पण ड्राय बेसिसमध्ये तसं होत नाही, तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट आपल्याला करता येतं प्रॉपरली. बट जर पाहायला गेलं तर आपण वेट बेसिस यूज केलेलं आपण पाहिलेलं आहे. आता फॉर अ गिवन प्रोडक्ट द मॉइश्चर कंटेंट ड्राय बेसिस इज ऑलवेज हायर दॅन द वेट बेसिस मॉइश्चर कंटेंट. आता जे आपण पाहिलं मगाशी की कॅपिटल एम आणि स्मॉल एमचा तुम्हाला फॉर्म्युला तर कळालेला आहे. आता त्याच्यामध्ये रिलेशन आहे, म्हणजेच एम आणि कॅपिटल एम आणि स्मॉल एम मध्ये काय रिलेशन आहे, आपण पाहिलं स्मॉल एम इज इक्वल टू डब्ल्यू डी अपॉन डब्ल्यू डब्ल्यू अपॉन डब्ल्यू डी प्लस डब्ल्यू. आठवलं? रेशो ऑफ वेट ऑफ मॉइश्चर डिवायडेड बाय वेट ऑफ मॉइस्ट सॅम्पल, म्हणजेच डब्ल्यू डी प्लस डब्ल्यू. त्यानंतर दुसरं काय होतं, कॅपिटल एम इज इक्वल टू, म्हणजेच हे आपण ड्राय बेसिस वरती करतोय, डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू डी, म्हणजेच वेट ऑफ मॉइश्चर डिवायडेड बाय वेट ऑफ बोन ड्राईड मटेरियल. हे दोन आपल्याला इक्वेशन मिळाले. मल्टिप्लाय बाय 100 बिकॉज इट इज कॅल्क्युलेटेड इन अ पर्सेंटेज. ओके, आता ह्या दोघांमधलं रिलेशन कॅल्क्युलेट करत असताना आपली जी फर्स्ट टर्म आहे म्हणजेच एम, आता इथं काय करायचंय की त्या डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला डब्ल्यू डीने डिवाइड करायचं. ओके, आता समजा डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू डी, म्हणजेच डिनॉमिनेटरला कशाने न्यूमरेटरला आपण डब्ल्यू डीने डिवाइड केलं. त्याच्यानंतर खाली पुन्हा जी खालची टर्म आहे डब्ल्यू डी प्लस डब्ल्यू, त्याला आपण काय करायचं डिवायडेड बाय डब्ल्यू डी. लक्षात येते का बघा? आता असं केल्याच्या नंतर आपल्याला खाली काय मिळणार आहे, आता हे डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू डी म्हणजेच काय आहे, कॅपिटल एम आहे, हे तरी कळालं. मग इथे येणार कॅपिटल एम, आता परत डिवायडेड बाय खालच्या टर्म मध्ये बघा डिनॉमिनेटर मध्ये काय होणार आहे, डिनॉमिनेटर मध्ये बघा जेव्हा हे प्लस साइन आहे म्हणजे हा जो डब्ल्यू डी आपण डिवाइड करतोय तो दोघांना सेपरेट जाणार आहे, म्हणजे डब्ल्यू डी डिवायडेड बाय डब्ल्यू डी प्लस डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू डी. इथे का बघा लक्षात, म्हणजेच डब्ल्यू डी डिवायडेड बाय डब्ल्यू डी म्हणजेच 1 प्लस डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू डी,
हे तर लक्षात आलं. आता याच्या जागीच आपण एम सुद्धा पुट करू शकतोय. सो मी हे काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये आपण एम पुट केलंय. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला की स्मॉल एम इज इक्वल टू कॅपिटल एम डिवायडेड बाय 1 प्लस कॅपिटल एम. म्हणजेच स्मॉल एम म्हणजेच वेट बेसिस वरती आपण कॅल्क्युलेट केलं. सो वेट बेसिस इज इक्वल टू ड्राय बेसिस अपॉन 1 प्लस ड्राय बेसिस. म्हणजेच वेट बेसिस मधलं मॉइश्चर कंटेंट इज इक्वल टू एम अपॉन 1 प्लस एम. आणि याला जर ड्राय बेसिसच्या मेथडमध्ये जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला मिळतो, इकडे बघा, इकडे दिलेला आहे, एम इज इक्वल टू एम डिवाइडेड बाय 1 मायनस एम. सेम आपण इथं जशा मेथड केलेल्या आहेत तसंच डिनॉमिनेटरमध्ये जाऊन डब्ल्यू डी प्लस डब्ल्यू नी डिवाइड करायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे रिलेशन दिसून येईल. ओके. किंवा जरी इथं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तरी तुम्ही ते फाइंड करू शकता. आता तुम्हाला जर असाइनमेंटसाठी जर पाहिजे असेल तर घ्या, वाटल्यास तुम्हाला जर हवं असेल तर मी नंतर ते सेंड करेल. पण तुम्हाला हे लक्षात आलं का रिलेशन एम इज इक्वल टू कॅपिटल एम अपॉन 1 प्लस एम. तसंच ते रिलेशन कॅल्क्युलेट करताना कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल एम अपॉन 1 मायनस एम हे दुसऱ्या पद्धतीने जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला ही दुसरी टर्म मिळते. तर हे रिलेशन आहे ड्राय बेसिस आणि वेट बेसिस मधलं रिलेशनशिप बिटवीन ड्राय बेसिस अँड वेट बेसिस, जे आपण कन्व्हर्जनसाठी यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. ओके, की the moisture content of grain is 25% on weight basis. 25% on weight basis तुम्हाला गिवन आहे, अँड इट्स इक्वल टू डॅश डॅश पर्सेंट ऑन ड्राय बेसिस. जर तुम्हाला वेट बेसिस दिलेला आहे तर तुम्हाला हे ड्राय बेसिस कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. मग त्यावेळी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करणार, एम इज इक्वल टू एम अपॉन 1 मायनस एम. म्हणजेच आता तुम्हाला वेट बेसिस दिलेला आहे, म्हणजे स्मॉल एम दिलेला आहे. आता स्मॉल एम जो आहे तो 25. आता इथं काय करायचंय, जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळी फ्रॅक्शन मध्ये यूज करायचंय. ओके, पर्सेंटेज मध्ये यूज करायचं नाही, कारण की आपण नंतर त्याला 100 ने मल्टिप्लाय करतोयच. त्यामुळं हे जरी वेट बेसिस तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिलं असलं तरी तुम्ही इथे फ्रॅक्शन मध्ये यूज करायचंय. मग 0.25 आलं. ओके, कारण की पर्सेंटेजचे 100 त्याला डिवाइड झाले 0.25 डिवायडेड बाय 1 मायनस 0.25. ओके, म्हणजेच मी त्याला डायरेक्ट कॅल्क्युलेट केलेले 0.75. आता 0.25 डिवाइड बाय 0.75 इज इक्वल टू 0.3333. त्याला पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण 100 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे आन्सर आलं 33.3% इन ड्राय बेसिस. ओके, म्हणजेच आपण कॅल्क्युलेट केलं मॉइश्चर कंटेंट इन अ वेट बेसिस आपल्याला गिवन होतं आणि ड्राय बेसिस आपण या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट केलं, कारण की हे कन्व्हर्जन आहे किंवा हे रिलेशन बिटवीन द वेट बेसिस अँड ड्राय बेसिस आपल्याला आपण फाइंड केलेलं आहे. आले लक्षात? प्रॉब्लेम जर आला तर तिथं हे करू नका, म्हणजे एमसीक्यू मध्ये खूप छोटे आहे त्यामुळे मी विचारू शकते. आता याच्यामध्ये काही टर्म्स लक्षात ठेवा. ओके, तर आता हे जे आपण बघितलं मॉइश्चर कंटेंटचं रिलेशनशिप बघितलं वेट बेसिस आणि ड्राय बेसिस वरती. आता काही त्याच्यामध्ये नोट एक लक्षात ठेवा की बघा, जे आपलं मॉइश्चर कंटेंट ऑन ड्राय बेसिस जे आहे ते ऑलवेज ग्रेटर दॅन मॉइश्चर कंटेंट इन वेट बेसिस. ओके, काय असतं, हे आपलं जे वेट बेसिसचं मॉइश्चर कंटेंट आहे ते ड्राय बेसिसच्या मॉइश्चर कंटेंट पेक्षा ऑलवेज कमी असतं. त्याचं आन्सर जे आहे ते कमी असतात. इथंच बघा कॅपिटल एम कसं आलेलं आहे 33.3, स्मॉल एम आपल्याला गिवन आहे 25. इथंच लक्षात येत आहे मॉइश्चर कंटेंट इन ड्राय बेसिस इज ऑलवेज ग्रेटर दॅन मॉइश्चर कंटेंट ऑन वेट बेसिस. दुसरी टर्म काय आहे, मॉइश्चर कंटेंट जर ऑन अ ड्राय बेसिस जे आहे त्याची व्हॅल्यू अबाव 100 सुद्धा जाऊ शकते. म्हणजे अबाव 100% सुद्धा त्याची व्हॅल्यू येऊ शकते जेव्हा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम विचारला जाईल त्यावेळी. की ते कधी होतं, वेअर जर डब्ल्यू म्हणजेच वेट ऑफ मॉइश्चर इज ग्रेटर दॅन WD म्हणजेच वेट ऑफ ड्राय सॅम्पल. आता हे कसं तुम्हाला माहिती आहे, कारण की आपण कॅपिटल एम इज इक्वल टू किती काय सांगितलं होतं, कॅपिटल एम इज इक्वल टू फॉर्म्युला सांगा, मॉइश्चर कंटेंट ऑफ ड्राय बेसिसचा फॉर्म्युला कोण सांगते, फॉर्म्युला सांगा. मॉइश्चर कंटेंट ऑफ ड्राय बेसिस ऑन ड्राय बेसिस. दोन टर्म्स तरी तर दिलेले आहेत, पण कसं आहे ते तुम्हाला आठवतंय का? आता तर झालं आपल्याला वरती, बोला पटकन. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बोलायचंय.
WW आणि WD ह्या दोन तरी तुम्हाला टर्म्स माहिती आहेत. मग तुम्हाला मॉइश्चर कंटेंट ऑन ड्राय बेसिसचा फॉर्म्युला नाही आठवत आहे? कोणाला आठवतोय? नसेल येत तर आठवत नाही, येत नाही, काहीतरी सांगा. अनम्यूट करून पटकन आन्सर द्या. आपल्याला पुढे जायचंय. तुमचा रविवारी पेपर आहे. एक चेंज आहे प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये. जे आपण 20 मार्क्सचे स्पॉटिंग आणि 20 मार्क्सचं एमसीक्यू केलं होतं, 20 मार्क्सच्या एमसीक्यूचं डिस्ट्रीब्युशन करतोय आपण, 15 मार्क्सचे एमसीक्यू आणि 5 मार्क्ससाठी प्रॉब्लेम ऍड करतोय. ओके, ठीक आहे. त्यामुळे आता व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही बोलणार नाहीये तर ठीक आहे. मॉइश्चर कंटेंट ऑन ड्राय बेसिस आपण पाहिलं होतं WW डिवायडेड बाय WD. ड्राय बेसिस वरती म्हणतो म्हटल्यावरती डिनॉमिनेटर मध्ये वेट ऑफ ड्राय बोन मटेरियल येणार आहे आणि वरती मॉइश्चर कंटेंटचं वेट, दोन्ही पण मगाशी सांगितलं होतं. आणखी आठवते का बघा, स्मॉल एम म्हणजेच काय, मॉइश्चर कंटेंट ऑन वेट बेसिस आपण पाहिलं होतं. हे तरी आठवतंय का? WW डिवायडेड बाय WW प्लस WD. हे तरी आठवलं का? हे दोन खूप महत्वाचे काय म्हणतात ते फॉर्म्युलेज आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आलं लक्षात? मॉइश्चर कंटेंट ऑन अ वेट बेसिस आणि मॉइश्चर कंटेंट ऑन अ ड्राय बेसिस. ओके, आपण आता काय बघत होतो की काही लिमिटेशन्स किंवा काही त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन्स आहेत की मॉइश्चर कंटेंट ऑन ड्राय बेसिस इज ऑलवेज ग्रेटर दॅन मॉइश्चर कंटेंट ऑन वेट बेसिस. मॉइश्चर कंटेंट ऑफ ड्राय बेसिस 100% पेक्षा पण जास्त जाऊ शकतं, जेव्हा मॉइश्चर वेट ऑफ मॉइश्चर हे वेट ऑफ ड्राय बोर्ड मटेरियल पेक्षा जास्त असेल. मग आता त्याच्यासाठीच मी तुम्हाला हे सांगत होते की हे कसं येणार आहे. समजा तुमचं जर वेट ऑफ मॉइश्चर, एखादा ग्रेन आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये वेट ऑफ मॉइश्चर किती आहे, 70% आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये ड्राय केल्यानंतरचं मॉइश्चर कंटेंट आहे 30%. तर याचा आन्सर, एक मिनिट, ओके, तर 70% म्हणजेच वेट ऑफ वॉटर किंवा वेट ऑफ मॉइश्चर हे वेट ऑफ ड्राय मटेरियल पेक्षा जास्त आहे. ओके, मग 70 डिवायडेड बाय 30 किती आलं, 2.33. आणि तेच पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करताना मल्टिप्लाय बाय 100 म्हणजेच आन्सर आलेला आहे 233%. आलं लक्षात? म्हणजे 100%च्या वरती तुमचं मॉइश्चर गेलं की नाही? आलंय का लक्षात? तुमच्या डोक्याच्या वरून चाललंय का? सगळं काही रिप्लाय देत नाहीये तुम्ही. कन्वर्जन आणि प्रॉब्लेम समजतायत का? मला पटकन एकदा चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला कळतंय की नाही कळतंय हे सांगा, नाहीतर फुकटचे 5 मार्क कट होतील तुमचे प्रॉब्लेम साठीचे. समजतंय? येस ऑर नो? फॉर्म्युले समजतायत का? येस ऑर नो? जर तुम्हाला वेट बेसिस दिलं असेल तर त्याच्यावरून ड्राय बेसिस, आणि ड्राय बेसिस दिलं असेल तर त्याच्यावरून वेट बेसिस कॅल्क्युलेट करू शकताय का? येस ऑर नो? मी आत्ता जो प्रश्न विचारला तो तरी समजलाय का, की तुम्हाला समजलंय का? येस ऑर नो? एकशे 18 काय, कोणता पॉईंट सांगू? सांग मला, काय समजलेलं नाहीये, कोणता पॉईंट सांगू? अनम्यूट करून बोल, मी सांगते. मी आता तुम्हाला नवीनच आहे, मी नाही असं म्हणत की तुम्हाला ते यायलाच पाहिजे, नसेल तर ठीक आहे, पण सांगा ना, मग मी तुम्हाला इथे सांगेल परत. 118 कोणता पॉईंट सांगू? अरे समजत नाही तर काय समजत नाही ते तरी विचारा.
ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती सॉल्व्ह करा, हरकत नाही. तुम्हाला रिप्लाय द्यायचंच नाहीये, तुम्हालाच नाहीये काळजी, तर आता एवढं आपण ओरडून तरी काय करणार. ठीक आहे, हा प्रॉब्लेम समजला. मॉइश्चर कंटेंट वेट बेसिस वरती दिलं होतं, त्याच्यावर आपण ड्राय बेसिस कॅल्क्युलेट केलेला आहे. तर समजले असंच धरायला पाहिजे. तुम्ही बोलत नाहीये म्हणजे तुम्हाला नक्कीच समजलेलं असणार आहे. 118 जो आहे त्याला विचारते की काय एक्सप्लेन करू, तर तो पण सांगत नाहीये. ठीक आहे, आपण समोरासमोर नाहीये, आपण ऑनलाईन लेक्चर करतोय, पण आम्ही तुमच्याशी कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही तसा रिप्लाय सुद्धा देत नाही, तर तुम्हाला किती गरज आहे हे त्याच्यातून दिसून येते. ठीक आहे, हरकत नाही, आपल्याला पुढे जायला पाहिजे. नेक्स्ट जे आहे मॉइश्चर मेजरमेंट. आता मॉइश्चर मेजरमेंटसाठीच्या ज्या मेथड्स आहेत, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिकल नंबर 8, 9 आणि 10 हे 3 प्रॅक्टिकल मी ऍड केलेले प्रॅक्टिकलसाठी. त्याच्यामध्ये आपल्या तिन्ही मेथड्स आहेत: ओव्हन ड्राय मेथड, युनिव्हर्सल मॉइश्चर मीटर मेथड आणि इन्फ्रारेड मॉइश्चर मीटर मेथड. आता याच्यामध्ये मॉइश्चर मेजरमेंटसाठीच्या ज्या 2 मेथड्स आहेत त्या आहेत डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. ओके, डायरेक्ट मेथडमध्ये ओव्हन ड्राय मेथड आणि त्याच्यानंतर तुमची इन्फ्रारेड ड्राईंग मेथड जी आहे ती डायरेक्ट मध्ये येते, आणि इनडायरेक्ट मध्ये इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड किंवा डाय इलेक्ट्रिक मेथड येते. ओके, आपण पुढे गेले की तुम्हाला ते समजेल. त्यामुळं मेनली कोणते 2 क्लासिफिकेशन होतात ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट मध्ये आहेत ते ओव्हन ड्राय मेथड, त्याच्यामध्ये एअर ओव्हन, व्हॅक्युम ओव्हन आहे, त्याच्यानंतर इन्फ्रारेड, आणि इनडायरेक्ट मध्ये पाहायला गेलं तर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आणि डाय इलेक्ट्रिकल हे इनडायरेक्ट मध्ये येतात. आता हे जे डायरेक्ट मेथड आहेत, इट इन्क्लूड्स एअर ओव्हन ड्राईंग मेथड अँड डिस्टिलेशन मेथड. आता एअर ओव्हन ड्राईंग मेथड जी आहे ती 130 ±2 डिग्री सेल्सिअस मध्ये मेजर केलं जातं. ओके, आता इथं तुम्हाला लक्षात येईल की ओव्हन्सचा यूज केलेला आहे. डायरेक्ट मेथड इज और आर simple and accurate but time consuming, whereas indirect methods are convenient but quick but less accurate. जे डायरेक्ट मेथड आहेत ते आपल्याला जरी ॲक्युरेट मॉइश्चर कंटेंट सांगत असला तरी पण काय आहे की ते टाइम कन्झ्युमिंग आहे. बट इनडायरेक्ट मेथड जे आहे ते टाइम जरी फास्ट असला, लवकर आपल्याला त्याचा रिझल्ट कळत असला तरी ॲक्युरेटच असेल असं सांगता येत नाही, किंवा लेस ॲक्युरेट असतो. डायरेक्ट मेथडमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एअर ओव्हन मेथड आणि व्हॅक्यूम ओव्हन मेथड येते. एअर ओव्हन मेथडमध्ये काय केलं जातं, आता याच्यामध्ये जो ओव्हन यूज केलेला आहे त्याच्यामध्ये काय होतं की जे मॉइश्चर आपण कंटेंट मेजर करणार आहे त्या ग्रेनमधलं, ते आपण हे ओव्हन मध्ये ड्राय करून आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर सिंगल स्टेज आणि डबल स्टेज. त्या अगोदर जर पाहायला गेलं तर जे प्रॅक्टिकलमध्ये कन्सिडर केलेला पॉईंट तुम्हाला सांगते. डायरेक्ट मेथड बघतोय आपण, त्यामधली पण फर्स्ट मेथड आहे एअर ओव्हन मेथड. आता त्यासाठी पहिले हा ओव्हन बघून घेतो. हा आहे एअर ओव्हन मेथड. ओके, याच्यामध्ये आपण काय करतो, जे सॅम्पल आहे त्याला ड्राईंगसाठी हे ओव्हन यूज करतो. ओके, ओव्हन मध्ये काय केलं जातं की हिटिंग त्याला प्रोव्हाइड केलं जातं आणि मग ते मटेरियल ड्राय केलं जातं. त्याच पद्धतीने ही त्याची डायग्राम आहे. आता थर्मामीटर्स आहेत जेणेकरून त्याचं टेम्परेचर कॅल्क्युलेट करण्यासाठी. इथं डबल वॉल इन्सुलेटेड चेंबर आहे. आता इन्सुलेटेड का, कारण की त्याच्यामधला हीट लॉस व्हायला नाही पाहिजे. ट्रेज असतात, त्याच्यामध्ये सॅम्पल आपण तिथं प्लेस करतो. सॅम्पल डिशमध्ये ठेवलं जातं, त्याला आपण मॉइश्चर डिश असं म्हणतो. जर तुम्हाला याचे मटेरियल विचारलं तर आपण सांगू शकतो की कॉम्पोनंट्स ऑर इक्विपमेंट यूज फॉर द डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर कंटेंट इन एअर ओव्हन मेथड. तर फर्स्ट तुम्हाला काय लागतो की हा ओव्हन, एअर ओव्हन, त्याच्यानंतर इथं मॉइश्चर डिशेस म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रेन प्लेस करणार आहे ते, आणि त्याच्यानंतर बॅलन्स म्हणजे वेईंगसाठी. आता तुम्ही इथं वेट कॅल्क्युलेट करताय ना, मगापासून आपण पाहतोय की मॉइश्चर कंटेंट जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतोय तेव्हा त्या सॅम्पलचं आपल्याला वेट कॅल्क्युलेट करावं लागतं किंवा त्या मॉइश्चरचं. तर त्यासाठी आपल्याला वे किंवा बॅलन्स लागतो. ओके, तर ते बॅलन्स, त्याच्यानंतर ग्राइंडिंग मिल, कारण की काही ठिकाणी काय होतं की जे ग्रेन्स आहे तर त्याला ग्राइंड करून त्याचं मॉइश्चर कंटेंट किंवा त्याचा जो एरिया आहे सरफेस एरिया तो इन्क्रीज करून मग त्याला ड्राईंगसाठी ते युजफुल राहतं. आणि मग अशा पद्धतीने हे जे ओव्हन्स आहेत तर त्याला काही टायमर असतो किंवा त्याचे जे काही कंट्रोल स्विचेस आहेत ते अशा पद्धतीने. ओके, तर आता हे एअर ओव्हन मेथड जे आहे प्रॅक्टिकल नंबर 8 मध्ये
तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मॉइश्चर डिशेस, अशा पद्धतीचे मॉइश्चर डिशेस असतात. त्याच्यामध्ये आपण आपले ग्रेन जे प्लेस करतो आणि ते पुन्हा ओव्हनमध्ये ठेवून दिलं जातं ऑन अ ट्रे. मॉइश्चर डिशेस जे आहेत ते कशासाठी यूज केले जातात, तर ते मेटलचे बनलेले असतात. ओके, इट इज मेड बाय हेवी गेज ॲल्युमिनियम मेटल शीट. मटेरियल लक्षात ठेवा, स्पॉटिंगमध्ये सब क्वेश्चन म्हणून विचारलं जाऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर याला कवरिंग असतं, ओपन नसतात. हे मॉइश्चर कंटेंट जरी कॅल्क्युलेट करते वेळी हे जे डिशेस आहेत त्याला हे बघा, ही त्याची कव्हर आहे किंवा त्याला आपण लीड असं म्हणतो, तर टाईट कव्हर्स प्रोव्हाइड केलेले असतात. कधी पाहिलं असेल तर बघा. सम नंबर शुड बी मार्क्ड ऑन द डिशेस अँड इट्स कव्हर. ह्याच्यावरती ह्या जेव्हा आपण डिश त्याच्यामध्ये प्लेस करतो तर आपल्याला कळलं पाहिजे की कोणता टेम्परेचर किंवा कुठलं मॉइश्चर कंटेंट आपण मेजर करतोय, त्यामुळे त्याच्यावर नंबरिंग पण केलेलं असतं. आणि अशा पद्धतीने हे आपण ओव्हन ड्राय मेथडमध्ये यूज करतोय. ओके, मॉइश्चर कंटेंट म्हणजे आपण जेव्हा त्याच्यामध्ये ग्रेन प्लेस करतोय तर ते काय असलं पाहिजे, बिफोर यूज म्हणजे ते यूजमध्ये करण्या अगोदर ते डिश ऑलरेडी ड्राय असली पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये कोणतेही मॉइश्चर कंटेंट नसायला पाहिजे. दुसरं जे आहे ते डेसिकेटर, जे मी तुम्हाला म्हणाले मगाशी राहिलं डेसिकेटर. तर डेसिकेटरचा काय यूज असतो, डेसिकेटर एक प्रकारचं असं इन्स्ट्रुमेंट किंवा असं एक इक्विपमेंट आहे जे एअर टाईट आहे. तुम्ही जे पर्टिक्युलर ड्राईंग केलं आणि मग तिथंपर्यंत मॉइश्चर कंटेंट, समजा एखादा ग्रेन आहे ते 13% पर्यंत त्याचं मॉइश्चरचं ड्राईंग केलं. आता ते 13% आपल्याला सस्टेन करायचं किंवा तिथंच आपल्याला ते रिटेन करायचं, म्हणून आपल्याला हे डेसिकेटर जे आहे ते युजफुल राहतं. डेसिकेटर शुड बी प्रॉपरली एअरटाईट, ते एअरटाईट असले पाहिजेत आणि एक ॲक्टिव्ह ॲब्झॉर्बंट त्याच्यामध्ये असला पाहिजे. डेसिकेटर्स आर सिलेबल एन्क्लोजर्स कंटेनिंग डेसिकंट्स किंवा त्याला आपण ॲक्टिव्ह ॲब्झॉर्बंट असं म्हणतो, यूज्ड फॉर प्रिझर्विंग मॉइश्चर सेन्सिटिव्ह आयटम. मॉइश्चर सेन्सिटिव्ह आयटम्सला प्रिझर्व करण्यासाठी हे डेसिकेटर्स यूज केले जातात. त्याच्यामध्ये जे आपण डेसिकंट यूज केलेले आहेत ते कोबाल्ट क्लोराईड पेपर यूज केला जातो. A common use of desiccator is to protect chemical which are hygroscopic or which react with the water from humidity. म्हणजेच एखादं जर ग्रेन कन्सिडर केलं तर ते हायग्रोस्कोपिक असतात. मग हायग्रोस्कोपिक म्हणजे काय, एअर मधलं मॉइश्चर ग्रेन करण्याची कपॅसिटी. मग आता इथं सारखंच जर ते ग्रेन इन्क्रीज करत राहिलं किंवा ऑप्टेन करत राहिलं तर आपल्याला मॉइश्चर कंटेंट ॲक्युरेटली मिळणार आहे का, नाही. तर त्यामुळे ते जे मटेरियल आहे ते डेसिकेटरमध्ये ठेवलं जातं, जेणेकरून ते त्याची जी हायग्रोस्कोपिक कपॅसिटी आहे ती थोडी स्टॉप केली जावे, प्रिव्हेंट केली जावे. तर हे डेसिकेटर्स. फंक्शन लक्षात ठेवा, स्पॉटिंगसाठी इमेज लक्षात ठेवा. नंतर आहे ग्राइंडिंग मिल. आता हे ग्राइंडिंग मिल जे आहे तर ते कशासाठी यूज करतो, सॅम्पल जे आहे त्याला फुल्ली एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा फुल्ली एक्सपोजरसाठी आपण ते ग्रेन्स जे आहेत ते ग्राइंड केले जातात. ओके, आणि त्यासाठी मग हे ग्राइंडिंग मिल्स यूज केले जातात. त्यामध्येच स्क्रीन किंवा त्याच्या स्क्रीन्स यूज केलेले असतात. ग्राइंडिंग मिल म्हणजे तुमचं जे काय म्हणू शकतो की दळण्यासाठी वगैरे असतात तशा पद्धतीच्या मिल्स असतात. आता त्याच्यामध्ये स्क्रीन साईज जी आहे ती 18 मेशची यूज केली जाते ग्राइंडिंगसाठी. आणि नंतर ओव्हन, ज्यामध्ये आपण ड्राईंग करणार आहे ते ओव्हन, एअर ड्राय ओव्हन. आता हे जे ओव्हन आहेत कन्व्हेक्टिव्ह टाईपचे ओव्हन्स आहेत, आर मोस्टली यूज फॉर द मॉइश्चर डिटर्मिनेशन. कन्व्हेक्शन तुम्हाला माहिती आहे, खूपदा सांगितलं. These are sufficiently heat resistance. Then these oven maintain predetermined temperature. या ओव्हनमध्ये आपल्याला एक प्रीडिटरमाइंड टेम्परेचर मेंटेन करता येतं. मी तुम्हाला सांगितलं की 130 ±2 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरवरती आपण हे ड्राईंग करणार आहे. ओके, these ovens should have arrangement for proper air circulation, transferable perforated trays and suitable thermometer sensitive enough to show 0.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर डिफरन्स. आता याच्यामध्ये सांगितलंय, मगाशी जो ओव्हन तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये थर्मामीटर दिला होता, ते इतकं सेन्सिटिव्ह असतं की 0.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर सुद्धा ते कॅल्क्युलेट करू शकतं. ओके, त्याच पद्धतीने याच्यामध्ये परफोरेटेड ट्रेस प्रोव्हाइड केलेले असतात, ज्याच्यामध्ये आपण हे मॉइश्चर डिशेस प्लेस करतो. आणि इथं प्रॉपरली एअर सर्क्युलेशन होण्यासाठीच ते जे ट्रेज आहे ते परफोरेशन्स त्याला प्रोव्हाइड केलेले असतात. द ओव्हन रन फॉर अ फ्यू अवर्स प्रायर टू देअर यूज फॉर डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर. आणि मॉइश्चर डिटर्मिनेशनसाठी जेव्हा आपण त्याला यूज करणार आहे त्या अगोदर थोड्याशा कालावधीसाठी आपल्याला तो ओव्हन आहे तो स्टार्ट करायचा आहे किंवा रन ठेवायचा आहे प्रायर टू द डिटर्मिनेशन. नंतर सांगितलं होतं इक्विपमेंट बॅलन्स. कशासाठी, तर तुम्हाला ते मॉइश्चर जे आहे त्याचं वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी हे आपल्याला ॲनालिटिकल बॅलन्सची गरज लागते. ते कुठंपर्यंत, तर 0.01 ग्रॅम इतक्या पर्यंतचं वेट कॅल्क्युलेट करू शकतं. हे झालं बॅलन्स.
आता हे सर्व तुम्हाला इक्विपमेंट समजलेत. आपण बघतोय एअर ओव्हन मेथड. ओके, तर त्याच्यामध्ये ही एक डायरेक्ट मेथड आहे. ओके, आता याच्यामध्ये जेव्हा प्रोसिजर बघतोय तेव्हा फर्स्टली आता त्याच्यामध्ये पहिली एक मेथड आहे ती आहे डायरेक्ट डिटर्मिनेशन ऑफ अनग्राउंड सॅम्पल, ज्या सॅम्पलिंगचं ग्राउंडिंग किंवा ग्राइंडिंग केलेलं नाही असे. आणि दुसरी जी मेथड आहे ती ग्राइंडिंग, सॅम्पल आपण जे घेतलेलं त्याचं ग्राइंडिंग केलेलं. तर फर्स्ट जी आहे ती थोडक्यात लक्ष द्या. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचे, 25 ते 30 ग्रॅमचं अनग्राउंड सॅम्पल घ्यायचे आणि ते आपल्याला 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला काय करायचे, प्लेस करायचं आहे. ओके, ते सॅम्पल 72 ते 96 तासासाठी त्याच्यात ओव्हनमध्ये ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर सॅम्पल आर टेकन आउट फ्रॉम द ओव्हन, प्लेस इन डेसिकेटर. त्याचं जे मॉइश्चर रिमूव्ह केलंय 72 ते 96 तासासाठी आणि नंतर ते जे डिशेस आहेत किंवा त्या ज्या मॉइश्चर डिशेस आहेत त्या डेसिकेटरमध्ये प्लेस करायचे आहेत. नंतर ते कूल झालं रूम टेम्परेचरपर्यंत. नंतर त्याचं आपल्याला मॉइश्चर कंटेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला वेट करावं लागेल, सॅम्पलचं वेट आणि मॉइश्चर कंटेंट अगोदर जे आपण बघितलं त्याचं वेट, आणि मग फॉर्म्युलामध्ये प्लेस करून आपण त्याचं मॉइश्चर कंटेंट कॅल्क्युलेट करू शकतो. तर काय करायचं आहे, 25 ते 30 ग्रॅमचं सॅम्पल घ्यायचं अनग्राउंड, ते 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ठेवायचे आणि टाइम आहे 72 ते 96 तास. हे तरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. त्याच्यानंतर सॅम्पल जेव्हा आपण ग्राइंड करतो त्यामध्ये दुसरी मेथड आहे. आता त्यामध्ये आपण काय करायचंय की 2 ते 3 ग्रॅम रिप्रेझेंटेटिव्ह ग्राउंड सॅम्पल घ्यायचं, म्हणजे ज्याला आपण ग्राइंड केलेलं आहे ते त्या आपल्या मॉइश्चर डिशमध्ये घ्यायचे. ते कुठे ठेवायचंय, ओव्हनमध्ये ठेवायचंय 130 डिग्री सेल्सिअस पर्यंत. त्याला किती टाइम लागतो, 1 to 2 आवर पर्यंत ड्राईंग करायचे. आता ते ड्राईंग अप टू 13% म्हणजे 13% पर्यंत त्याचं मॉइश्चर कंटेंट येईल इथपर्यंत आपण त्याचं ड्राईंग करायचं आहे. म्हणजे 1 ते 2 तासासाठी 130 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरवरती आपल्याला हे 2 ते 3 ग्रॅम सॅम्पल एअर ओव्हनमध्ये प्लेस करायचे. आफ्टरवर्ड द सॅम्पल आर टेकन आउट अँड टेकन इन डेसिकेटर, म्हणजेच ते बाहेर काढून पुन्हा डेसिकेटरमध्ये ठेवायचे. रूम टेम्परेचरपर्यंत कूल झाल्यानंतर पुन्हा त्याचं वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता यावेळी जेव्हा आपण वेट कॅल्क्युलेट करतोय किंवा ही जी मेथड आहे त्याच्यामध्ये 2 मेथड्स यूज केल्या जातात आणि त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे. ओके, तर आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर MWB म्हणजेच मॉइश्चर कंटेंट इन वेट बेसिस इक्वल टू M2 मायनस M3 डिवायडेड बाय M2 मायनस M1. आता M2 म्हणजे काय आहे, वेट ऑफ डिश आणि त्याचं कव्हर, पण त्याच्यामध्ये ग्रेन्स जे आहेत ते प्लेस केलेले आहेत. म्हणजे आता पहिल्यापासून बघा, M2 जे काय आहे, डिशचं वेट प्लस तुझ्या त्या डिशचं कव्हरचं वेट आणि ते ग्रेन जे त्याच्यामध्ये आपण प्लेस केलेले. आणि M1 म्हणजे काय, तर नुसती डिश आणि त्याचं कव्हर, त्याच्यामध्ये काय प्लेस केलेलं नाहीये. आणि त्याच्यानंतर M3 म्हणजे डिशचं वेट, कव्हरचं वेट आणि कंटेंटचं वेट. ओके, तर अशा पद्धतीनं M1, M2, M3. पहिले तर काय करायचं, M1 म्हणजे फक्त डिशचं वेट आणि त्याच्या कव्हरचं वेट. M2 म्हणजे डिशचं वेट, कव्हरचं वेट आणि सॅम्पलचं वेट. आता ते सॅम्पल असणारे वेट सॅम्पल. आणि तिसरं म्हणजे M3 ड्राईंग केल्याच्या नंतरचं वेट. ओके, आणि त्याच्यावरून हे आपण ह्या फॉर्म्युलामध्ये पुट केलं तर आपल्याला समजून जाईल. कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला डिशचं वेट कॅल्क्युलेट करता येतं म्हणजे विथ कव्हर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्रेन प्लेस केल्यानंतर त्या तिघांचं एकत्र करता येतं वेट सॅम्पलचं. आणि नंतर जेव्हा आपण ड्राईंग केलं, ड्राईंग करून परत डेसिकेटरमध्ये काढलं, डेसिकेटरमध्ये काढल्यावर रूम टेम्परेचरला आल्यानंतर परत वेईंग करायचं, म्हणजेच आफ्टर ड्राईंग वेईंग करायचं, ते M3. मग अशा फॉर्म्युल्यामध्ये पुट केले की तुम्हाला मॉइश्चर कंटेंट वेट बेसिसवरती मिळून जाईल. त्याच पद्धतीनं 2 स्टेज डिटर्मिनेशन मेथड जी आहे ती एअर ओव्हन मध्येच आहे. ओके, पहिली जी आपण बघितली ती डायरेक्ट मध्ये बघितली. सेकंड डायरेक्ट म्हणजेच अनग्राउंड मटेरियलसाठी, सेकंड होती ती ग्राइंड मटेरियलसाठी, आणि थर्ड जी आहे त्याच्यामध्ये 2 स्टेजमध्ये. आता 2 स्टेजमध्ये म्हणजे ह्याच्यात 2 स्टेजमध्ये हे कॅल्क्युलेशन केलं जातं. आता ह्याच्यामध्ये जर पहिल्यांदा पाहायला गेलं तर पहिले जे कंटेंट आपण घेतलेलं आहे किंवा ती जी डिश आपण सॅम्पल जे आपण घेतलेलं आहे त्याला काय करायचं, 13% मॉइश्चर कंटेंट पर्यंत त्याला आणायचंय किंवा तिथपर्यंत आपल्याला ड्राय करायचं आहे. मग आता वे द each covered dish including its content and transfer the uncovered dish to an air oven at a temperature 130 degrees Celsius for 5 to 10 minutes. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की 5 to 10 मिनिटसाठी 130 डिग्री सेल्सिअसला ते डिश काय करायचे त्याच्यामध्ये प्लेस करायचे. और प्लेस द अनकवर्ड डिश, जर त्याला कव्हर केलं असेल तर 5 to 10 मिनिटसाठी ठेवायचंय, आणि जर कव्हर केलं नसेल तर 14 to 16 आवर्स पर्यंत त्याला 130 डिग्री सेल्सिअसला प्लेस करायचं.
त्याच्यानंतर मग जेव्हा ह्याचं ड्राईंग होईल आणि त्याच्यातलं मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह करून आपल्याला जेवढं नेसेसरी आहे म्हणजे 30% पर्यंत नेसेसरी आहे तिथपर्यंत मॉइश्चर कंटेंट आल्यानंतर ते डिशेस आपण बाहेर काढायच्या आणि पुन्हा ते डेसिकेटरमध्ये ठेवायचे. इन ऑल केसेस एक्सेप्ट द सोयाबीन पॅडी. आणि सोयाबीन आणि जर पॅडी जर असेल तर तिथे काय करायचंय की सोयाबीनसाठी 10% पर्यंत आणायचे आणि पॅडीसाठी 13% पर्यंत आणायचे आणि अदर ग्रेनसाठी 15% पर्यंत मॉइश्चर कंटेंट आपल्याला आणायचे. ओके, हे तुम्हाला नेसेसरी मॉइश्चर कंटेंट दिलेलं आहे. सोयाबीन असेल तर 10%, पॅडी असेल तर 13%, अदर ग्रेन्ससाठी अबाउट 15% रिड्यूस करायचंय. सेकंड स्टेजमध्ये काय करायचंय की जे आपण बाहेर काढलेली पार्टली ड्राय केलेले जे सीड्स आहेत, ओके, पार्टली ड्राय केलेले जे सीड्स आहेत काही ठिकाणी आपण काय केलं ते ओपन डिशमध्ये ड्राय केलेले अँड लिव्ह फॉर 2 hours. आता हे काय करायचे 2 तासासाठी बाहेरच ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं की पुन्हा ट्रान्सफर द मटेरियल टू कंटेनर इन विच इट वॉज ओव्हन ड्राय अँड वेट टू अँड अॅक्युरेसी 10 मिलीग्रॅम. त्यातलं 10 मिलीग्रॅम वेट करून घ्यायचंय आणि ते आपल्याला त्या डिशमध्ये प्लेस करायचं आणि ती डिश पुन्हा काय करायची ओव्हन ड्राय करायची. कॅल्क्युलेट द लॉस ऑफ मॉइश्चर इन अबाव फर्स्ट जी आपल्याला फॉर्म्युला दिला त्या पद्धतीने आपल्याला ते मॉइश्चर कंटेंट जे इथपर्यंत आणलेलं आहे आपण पार्टली ड्राईडमध्ये तर ते मॉइश्चर कंटेंट आपल्याला फाइंड करायचंय. आणि नाव आता हे झालं त्याच्यानंतर आपण ग्राइंडिंग करायचंय. ग्राइंडिंग केल्याच्या नंतर ग्राइंड सेपरेटली द 2 पार्टली ड्राईड वर्किंग सॅम्पल ऑन द ground material from each making the single moisture determination as in B above the calculated loss moisture. तर सेकंड टर्म मध्ये काय करायचंय की ते जे अर्धवट ड्राईंग केलेलं आहे त्याला परत आपण आता ग्राइंड करणार आहे आणि ग्राइंड करून पुन्हा त्याचं मग सेम जे आपण ग्राइंडिंग वाली मेथड वापरली होती 2 to 3 ग्रॅमची ती मेथड आता परत सेपरेट यूज करायची. म्हणजे पहिल्यांदा अर्ध काय केलेलं आहे थोडंसं ओपन डिश अनकवर्ड डिशचं पहिल्यांदा मॉइश्चर कंटेंट आपण नेसेसरी मॉइश्चर कंटेंट पर्यंत आणलं आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आता त्याला परत ग्राइंड करून पुन्हा मॉइश्चर कंटेंट त्याचं रिमूव्ह करायचं म्हणजे ड्राय करून त्याचं वेट बेसिसवरती कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे हे 2 म्हणजे डबल स्टेज का म्हणलं याला कारण की याच्यामध्ये पहिले तर आपण अनग्राउंड मध्ये करतोय आणि नंतर त्याला पुन्हा ग्राइंड करून पुन्हा त्याचं मॉइश्चर कंटेंट मेजर करतोय म्हणून ही डबल स्टेज मेथड आहे. आता त्याच्यामध्ये पण जो फॉर्म्युला आहे तो आहे मॉइश्चर कंटेंट इन वेस्ट बेसिस इज इक्वल टू S1 + S2. आता S1 आणि S2 म्हणजे काय आहे तर मॉइश्चर लॉस जो आपण पहिल्यांदा बघितला होता फर्स्ट स्टेज मधलं मॉइश्चर लॉस आणि सेकंड स्टेज मधलं मॉइश्चर लॉस. आणि W2 म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं वेट ऑफ डिश प्लस सॅम्पल आणि W1 म्हणजे एम्प्टी डिश जे आहे त्याचं वेट. ओके, तर तुम्ही जर एकदा ते व्यवस्थित रीड केलं तर तुम्हाला ते लक्षात येईल की कशा पद्धतीची ही एअर ओव्हन मेथड आहे. एअर ओव्हन मेथडमध्ये 3 मेथड आहेत. एक डायरेक्ट, सेकंडची होती ती फर्स्ट वाली अनग्राउंड, सेकंड वाली ग्राइंड आणि थर्ड म्हणजेच डबल स्टेज मेथड. त्याच्यामध्ये काही प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात. तर त्यामध्ये काय ग्राइंडिंग मशीन जे आपण यूज केले किंवा ग्राइंडिंग मिल जे यूज केलेलं आहे त्याचं जे ब्लेड्स आहेत तर ते शार्प असले पाहिजेत जेणेकरून त्याचं प्रॉपरली ग्राइंडिंग केलं जाईल आणि मॉइश्चर जे आहे ते रिमूव्ह व्हायला आपल्याला हेल्प होईल. काही ठिकाणी डल ब्लेड्स जर असतील तर त्याचं काय होऊ शकतं की प्रॉपरली ग्राइंडिंग होऊ शकत नाही. मिनिमम पॉसिबल प्रेशर शुड बी यूज्ड इन फीडिंग द सॅम्पल थ्रू द मिल. ते मिलिंगमध्ये जे आपण मॉइश्चर सॅम्पल जे प्लेस करणार आहे तर त्याचं काय असलं पाहिजे प्रेशर त्याच्यावरती मिनिमम असलं पाहिजे. ऑल वेईंग शुड बी मेड टू अँड अॅक्युरेसी ऑफ 1 मिलीग्रॅम. जेवढे पण आपण वेईंग करतोय इथं कॅल्क्युलेशनसाठी तर त्याच्यामध्ये जास्त चुका नसल्या पाहिजेत. कमीत कमी 1 मिलीग्रॅम पर्यंतचा डिफरन्स आपण कन्सिडर करू शकतो. बोथ द मॉइश्चर डिशेस अँड इट्स कव्हर शुड बी आयडेंटिफाईड बाय द सेम नंबर. आणि ते जे आपण नंबरिंग केलेलं आहे ना ते त्याला एक प्रॉपरली नंबरिंग केलं गेलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते कॅल्क्युलेशनच्या वेळी लक्षात येईल. बिफोर युझिंग मॉइश्चर डिश इट शुड बी वॉश्ड विथ द माइल्ड सोप सोड विथ अ फाईन ग्रेड ऑफ स्टील वूल ड्राईड विथ द क्लोथ फॉर 1 hour at 130 degrees Celsius or by an equivalent drying procedure. Cool in desiccator and then tare wet obtain. प्रत्येक वेळी आता आपण म्हणतोय ना W1 म्हणजे तुमच्या मॉइश्चर डिशेसचं वेट आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण ग्रेनचं मॉइश्चर कंटेंट कॅल्क्युलेट करणार आहे त्यावेळी ते आपण प्रॉपरली धुवून त्याला ड्राय करून 130 डिग्री सेल्सिअसला 1 तासासाठी ठेवून त्याला ड्राय करून पुन्हा डेसिकेटरमध्ये रूम टेम्परेचरला आणून ते आपल्याला पुढच्या एक्सपेरिमेंटसाठी यूज करता यायला पाहिजेत. अशा पद्धतीने मॉइश्चर डिशेस ज्या आहेत त्या क्लीन केल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने हा 8 नंबरचा जो आपला प्रॅक्टिकल आहे तर ते एअर ओव्हन मेथड आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही
पाहायला गेलं तर प्रॅक्टिकल एक्झामसाठी लक्षात ठेवा की त्याच्यामधले मटेरियल्स किंवा इक्विपमेंट्स कोणते कोणते यूज केले. स्पॉटिंगसाठी तुम्ही डेसिकेटर बघू शकता. ओव्हन तुम्हाला मगाशी दाखवलं. मॉइश्चर डिशेस आहेत स्पॉटिंगसाठी, त्यामध्ये तुम्ही त्याचं मटेरियल बघू शकता किंवा डेसिकेटरचं फंक्शन काय आहे, मॉइश्चर डिशेसचं फंक्शन काय आहे, ओव्हनचं फंक्शन काय आहे ते बघू शकता. आता याच्यामध्ये टेम्परेचर किती मेंटेन केलं गेलं होतं, 130 ± 2 डिग्री सेल्सिअसला आपण ड्राईंग करत होतो, तर ते टेम्परेचर लक्षात ठेवा. कोणत्या स्टेजमध्ये आपण किती ग्रॅमचं सॅम्पल घेतलं. अनग्राउंडमध्ये आपण 25 ते 30 ग्रॅमचं सॅम्पल घेतलं. ग्राइंडमध्ये आपण 2 ते 3 ग्रॅमचं सॅम्पल घेतलं. तर हे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते तुम्ही प्रॅक्टिकलसाठी व्यवस्थित रीड करा. हे आपण एअर ओव्हन मेथड पाहिली. ओके, फर्स्ट डायरेक्ट मेथड मधली फर्स्ट एअर ओव्हन मेथड. सेकंड जी आहे व्हॅक्यूम ओव्हन मेथड. आता हा एक वेगळा ओव्हन आहे, व्हॅक्यूम ओव्हन. याच्यामध्ये सुद्धा सेपरेट एक प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं की एक रिड्युस्ड प्रेशरमध्ये हे व्हॅक्यूम क्रिएट केलेलं असते त्या ओव्हनमध्ये, आणि म्हणजेच तिथं 25 ते 100 mmHg एवढं प्रेशर असतं, आणि ते काय केलं जातं त्या प्रेशरमध्ये, त्या रिड्यूस प्रेशरमध्ये तुमचं सॅम्पल जे आहे त्याला प्लेस केलं जातं. त्या ओव्हनचं प्रेशर तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द प्रेशर ऑफ व्हॅक्यूम ओव्हन इन अ व्हॅक्यूम ओव्हन मेथड, तर 25 to 100 mm/Hg. ओके, तर हे तुम्हाला सांगायचं आहे. यामध्ये त्या ओव्हनचं प्रेशर. Thermal energy used to evaporate the water is applied directly to the sample via metallic shelf that is sit upon. ओके, आता ह्याच्यामध्ये काय केलेलं हे ओव्हन, आता इथं बघा ओव्हन आहे, हे अशा पद्धतीचे व्हॅक्यूम ओव्हन असतात. त्याला सुद्धा असं डिफरंट त्याचे डायग्राम असेल पाहायची तर अशा पद्धतीचे डायग्राम असते. ओके, हे व्हॅक्यूम ओव्हन्स आहेत. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, एक प्रकारे प्रेशर क्रिएट केलं जातं आणि मग ते ड्राईंग केलं जातं. तर व्हॅक्यूम ओव्हन मेथड जे आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, अंडर प्रेशर आपल्याला ड्राईंग करायचं आहे त्या पर्टिक्युलर ग्रेन्सचं. आता तुमच्या ज्या डिशेस आहेत त्याच्यामध्ये ग्रेन प्लेस करून आपण ते काय करणार आहे, त्या 25 to 100 mmHgच्या प्रेशरमध्ये त्याला प्लेस करणार आहे, आणि त्या ओव्हनमधून मग जे मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह करण्याचं काम केलं जाणार आहे. आता याचं जर पाहायला गेलं तर बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज रिड्युस्ड वेन इट्स प्लेस अंडर द व्हॅक्यूम. जर तुम्ही व्हॅक्यूममध्ये जर त्या मटेरियलला प्लेस केलं तर बॉइलिंग पॉईंट जो आहे वॉटरचा तो काय होतो, तिथं रिड्यूस होतो. ड्राईंग फूड इन अ व्हॅक्यूम ओव्हन देअरफॉर हॅज अ नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस ओव्हर कन्व्हेन्शनल ओव्हर ड्राईंग टेक्निक. जर तुम्ही कन्व्हेन्शनल ड्राईंग जे बघितलं आपण मगाशी एअर ओव्हन ड्राईंग, त्याच्या कम्पॅरिझनमध्ये व्हॅक्यूम ओव्हर जे आहे ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं मॉइश्चर कंटेंट मेजर करायला युजफुल राहतं. इफ द सॅम्पल इज हिटेड ॲट द सेम टेम्परेचर, ड्राईंग कॅन बी कॅरीड मच क्विकर. जर तुम्ही एअर ओव्हन आणि व्हॅक्यूम ओव्हनमध्ये बघायला गेलं, जेवढं आपण एअर ओव्हनमध्ये घेतलेलं आहे तेवढंच जर आपण व्हॅक्यूम ओव्हनमध्ये जर कन्सिडर केलं तर तिथे काय होऊ शकतं की तुम्हाला क्विकली ड्राईंग झालेलं दिसून येतं. हा एक त्याच्या पाठीमागचा फायदा आहे किंवा ॲडव्हान्टेज आहे. ओके, तर आता या ठिकाणी तुम्ही काय करत, म्हणजे एअर ओव्हनपेक्षा व्हॅक्यूम ओव्हनमध्ये लवकर ड्राईंग केलं जातं, क्विकर ड्राईंग केलं जातं. म्हणजे इकडे जर तुम्ही 70 डिग्री सेल्सिअस कमी करत असाल, रिमूव्ह करत असाल, तर इथं 100 डिग्री सेल्सिअस रिमूव्ह होतं. अशा पद्धतीने हे व्हॅक्यूम ओव्हन मेथड आहे. मोस्टली यूज केली जाणारी मेथड जी आहे ती एअर ओव्हन मेथड आहे, पण व्हॅक्यूम ओव्हन क्विकर आहे. नेक्स्ट जे बोलले की इन्फ्रारेड मेथड. इन्फ्रारेड मेथड जी आहे ती आपलं प्रॅक्टिकल नंबर 10 जे आहे त्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे. आता इन्फ्रारेड मेथडमध्ये काय केलं जातं, एक इन्फ्रारेड लॅम्प असतो ACR 110. ACR 110 झोप लागली काय, अनोटेशन होत आहे 110. सॉरी मॅडम.
आता लक्ष द्या, इन्फ्रारेड टाईपचं आपण मेथड बघतोय मॉइश्चर कंटेंट फाइंड करण्यासाठी. इथं काय केलं जातं, मॉइश्चरचं ड्राइंग जे आहे ते इन्फ्रारेड रेडिएशन्सच्या रेजच्या साह्याने केलं जातं. आता याच्यामध्ये जे इन्फ्रारेड रेडिएशन्स आहेत त्याच्यामध्ये मग आपण हॅलोजन लॅम्पचा मोस्टली यूज करतो. इथं काय केलं जातं, मॉइश्चर अनालायझर्स यूज केले जातात, सच ॲज अ हॅलोजन मॉइश्चर अनालायझर. ओके, हॅलोजन मॉइश्चर अनालायझरमध्ये हॅलोजन लॅम्प प्लेस केलेले असतात आतमध्ये, आणि मग त्या हॅलोजन लॅम्पमध्ये या मटेरियलचं ड्राइंग केलं जातं, आणि मग त्या पद्धतीने मग ड्राइंग करून वेट कॅल्क्युलेट करून आपण काय करत असतो, फर्दर कॅल्क्युलेशन करून मॉइश्चर कंटेंट काढत असतोय. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, द सॅम्पल टू बी अनालाइज्ड is placed under the infrared lamp and its mass is recorded at the function of time. पहिले तर ते ग्रेन आहे ते त्या लॅम्पच्या अंडर प्लेस केलं जातं आणि त्याचं मास जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. द वॉटर मॉलिक्यूल इन अ फूड इव्हॉपरेट बिकॉज ऑफ द ॲब्सॉर्ब इन्फ्रारेड एनर्जी. जेव्हा ते लॅम्पच्या अंडर आपण ते प्लेस केलेलं आहे ग्रेन, तर त्या ग्रेनमधलं जे ग्रेन काय करतं, इन्फ्रारेड एनर्जी जी आहे त्या ग्रेनमधलं मॉइश्चर कंटेंट काय करते, गेन करते और ॲब्सॉर्ब करते. म्हणजेच तुमचं ते मॉइश्चर कंटेंट जे आहे ते इन्फ्रारेड एनर्जीमुळे ॲब्सॉर्ब केलं गेलं, म्हणजे ड्राइंग स्टार्ट झालं. ओके, आणि मग अशा पद्धतीने वन ऑफ द मेजर ॲडव्हान्टेज काय आहे, तर ही मेथड सुद्धा रॅपिडली होते, 10 ते 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ड्राइंग झालेलं दिसून येतं. त्याच पद्धतीने एक इनएक्सपेन्सिव्ह इक्विपमेंट आहे हे, याच्यामध्ये फक्त जर लागत असेल तर तो आहे हॅलोजनचा लॅम्प. आता इन्फ्रारेड मेथडमध्ये अशा पद्धतीने ड्राइंग केलं जातं, ह्यालाच आपण इन्फ्रारेड ड्राइंग असं सुद्धा म्हणू शकतो. क्विकली ड्राइंग होतं 10 to 25 मिनिट्समध्ये. ओके, आता in the reducible measurement it is important to control the distance between the sample and IR lamp. आता जेव्हा आपल्याला नेसेसरी किंवा रिक्वायर्ड मॉइश्चर कंटेंट पाहिजे असेल, आता ते लॅम्प जे आहे ते तुमच्या सॅम्पल पासून एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरतीच प्लेस केले पाहिजेत, जेणेकरून त्याच्यामधलं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते प्रॉपरली होईल. यासाठी मग ते डायमेन्शन्स ऑफ सॅम्पल जे आहे ते प्रॉपरली मेंटेन करावं लागतं. IR drying method किंवा infrared drying methods are not officially recognized for moisture content determination because of it is difficult to standardize the procedure. Even so, it is widely used in industry because of its speed and ease of use. आता जर पाहायला गेलं तर मॉइश्चर कंटेंट डिटर्मिनेशनसाठी हे एवढी पण स्टँडर्ड मेथड म्हणून वापरली जात नाही इन्फ्रारेड ड्राइंग मेथड, पण इंडस्ट्रीमध्ये ही यूज केली जाते कारण की त्याच्यामध्ये स्पीडली ड्राइंग होतं आणि स्पीडली मॉइश्चर कंटेंट आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, म्हणून ती यूज केली जाते. द वेट ऑफ सॅम्पल इज मेजर्ड अँड रेकॉर्डेड कंटिन्युअसली अँड वन्स इट बिकम्स कॉन्स्टंट द ड्राइंग इज स्टॉप. इथं काय केलं जातं, जेव्हा तुम्ही ड्राइंग करताय मग यामध्ये सॅम्पलचं वेट आणि जे त्याचं मॉइश्चर कंटेंट आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. जेव्हा तुमचं मॉइश्चर कंटेंट जे आहे ते इक्वलच येतं ना, म्हणजे तुमचं जर फायनल रिझल्ट आहे आता तो कॉन्स्टंट यायला लागलाय, म्हणजेच तुमचं ड्राइंग झालेलं आहे आणि आता तुम्ही पुढची एक्सपेरिमेंट स्टॉप करायचं आहे. अशा पद्धतीचं काय असतं, एक बॉक्स असतो. आता हे बॉक्स जर तुम्ही ओपन केला तर ह्याच्या आतल्या साईडला इन्फ्रारेड लॅम्प प्लेस केलेला असतो. माझ्याकडे याबद्दल एक व्हिडिओ आहे, तुम्हाला तो नंतर सेंड करेल. आतमध्ये इकडच्या साईडला म्हणजे बॉटम साईडला काय असते, एक डिश प्रोव्हाइड केलेली असते आणि त्या डिशमध्ये ग्रेन प्लेस करतात आणि मग वरती जेव्हा हे आपण ओपन करतो की हे बॉक्स टाईप आहे, हे ओपन केले की तिथं लॅम्प आपल्याला दिसतो. ग्रेन प्लेस करायचं आणि पुन्हा ते लॅम्प काय करायचं, क्लोज करायचं. मग ते लॅम्पमधलं जे इन्फ्रारेड रेडिएशन्स आहेत ते काय करतात, ग्रेनमधलं मॉइश्चर कंटेंट गेन करायला लागतात आणि मग आपल्याला इथं ह्या रेकॉर्डरवरती ते मेजरमेंट्स दिसून येतात. तर तुम्हाला ते कॅल्क्युलेट कसं करायचं याबद्दलचं एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, तुम्हाला पाठवेल. जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. अशा पद्धतीने इन्फ्रारेड लॅम्प असतो आणि जे डिश आपण प्लेस केलेली असते ती टर्नेबल असते, सतत ती अशी रोटेट होत असते, जेणेकरून प्रत्येक ग्रेन जे आहे किंवा पर्टिक्युलर ग्रेन जे आहे ते त्याच्यातलं मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह करावं यासाठी. ओके, तर अशा पद्धतीचे इन्फ्रारेड मेथड आहे, ती खूप शॉर्ट आहे आणि तुम्हाला जे 10 नंबरचं प्रॅक्टिकल आहे इकडे प्रॅक्टिकल नंबर 10, डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर कंटेंट युझिंग इन्फ्रारेड मॉइश्चर मीटर. आपण जे मगाशी पाहिलं ते होतं इन्फ्रारेड मॉइश्चर मीटर. तुम्हाला स्पॉटिंगसाठी लक्षात ठेवा. इथं जी बेसिक प्रिन्सिपल यूज केलं जातं ते आहे इव्हॉपरेशन ऑफ वॉटर. इव्हॉपरेशन कशामुळे होतं, रेडिएशन ऑफ द इन्फ्रारेड रेज. त्या इन्फ्रारेड रेजच्या रेडिएशनमुळे काय होतं की त्या ग्रेनमधलं वॉटर कंटेंटचं इव्हॉपरेशन होतं, म्हणजेच ते ॲब्सॉर्ब केलं जातं ह्या रेडिएशन्समुळं. आणि ते रेडिएशन्स आपल्याला कुठून मिळतात, तर तिथं आपण जे हॅलोजन लॅम्प यूज केलेला आहे, हॅलोजन लॅम्प कशासाठी, तर त्याच्या इन्फ्रारेड रेडिएशन्सला प्रोड्यूस करण्यासाठी ते लॅम्प आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच पद्धतीने खाली पॅन काउंटर असतो
आणि बॅलन्स त्याला असतं, कन्सिस्ट केलेलं असतं. म्हणजे बॅलन्स म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला ते वेट कॅल्क्युलेट केलेलं दिसतं. जे तुम्हाला मग अशी म्हटलं की ती खाली केलेलं जे खालीचे ब्लॅक कलरमध्ये होते ती स्केल आहे ती मॉइश्चर कंटेंट पर्सेंटेजला कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याच्यावरती कॅलिब्रेशन प्रोव्हाइड केलेलं असतं, तर ती स्केल आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय केलं जातं की एक पर्टिक्युलर टाइम आणि टेम्परेचर सेट करून त्याच्यामध्ये हे ग्रेन आहे ते प्लेस केलं जातं, म्हणजे पेन काउंटर ग्रेन काउंटरमध्ये किंवा ते जे पॅन आहे त्याच्यामध्ये. नंतर ते क्लोज केल्यानंतर इन्फ्रारेड रेज जे आहे ते काय करतात की मॉइश्चर कंटेंट गेन करायला स्टार्ट करतात. जिथपर्यंत तुम्हाला रिक्वायर्ड आहे तिथपर्यंत मॉइश्चर कंटेंट तुम्ही तिथं अचीव करू शकता, बॅलन्सिंग करून किंवा वेट करून फर्दर मॉइश्चर कंटेंट तुम्ही फाइंड करू शकता. ही एक मेथड आहे. ओके, आता त्याच्यामध्ये आपण जर एक्सपेरिमेंट केलं असतं तर या पद्धतीनं तुम्हाला हा टेबल असतो आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही मॉइश्चर कंटेंटचे काय कॅल्क्युलेशन असतील ते त्याच्यामध्ये प्लेस केले असतात. तुम्ही लक्षात ठेवा, इट इज अ डायरेक्ट टाईप मेथड. इन्फ्रारेड ड्राईंग केलं जातं, इन्फ्रारेड मॉइश्चर मीटरचा यूज करून केलं जातं. ही झाली आपली इन्फ्रारेड मेथड. आणि नंतर आहे इनडायरेक्ट. इनडायरेक्ट मध्ये आहे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड प्लस डायइलेक्ट्रिकल मेथड. ठीक आहे, आता ह्या ज्या इनडायरेक्ट मेथड आहेत त्याच्यामध्ये दोन आहेत, इलेक्ट्रिकल आणि डायइलेक्ट्रिकल. ओके, ह्या कशावरती बेस्ड आहेत तर आपले जे ग्रेन आहे त्याच्या आपण ज्या प्रॉपर्टीज बघितल्या त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये डाय इलेक्ट्रिक प्रॉपर्टी ऑफ ग्रेन आपण पाहिलं होतं, म्हणजेच ग्रेनमध्ये सुद्धा काही आयन किंवा चार्जेस प्रेझेंट असतात त्याच्यावरून हे केलं जातं. त्याच्यामधला फर्स्ट जे आहे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड, त्याच्यामध्ये जे मॉइश्चर मीटर आपण यूज करतोय ते डिफरंट टाईप्सचे आहेत. फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सल मॉइश्चर मीटर, टॅग हॅपनस्टॉल मॉइश्चर मीटर आणि केट मॉइश्चर मीटर. आता हे केट मॉइश्चर मीटर जे आहे ते जपानचं आहे आणि हे बाकीचे दोन आहेत ते USA डेव्हलप केलेले आहेत. रेजिस्टन्स टाइप मॉइश्चर मीटर मेजर द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ मेजर्ड अमाऊंट ऑफ ग्रेन सॅम्पल. आता जर पाहायला गेलं तर आपण प्रॉपर्टीज ऑफ ग्रेन बघितलेले आहेत, तर त्याच्या ज्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये आपण या ग्रेन्सचं रेजिस्टन्स फाइंड करत असतो. आणि कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं जी दुसरी डाय इलेक्ट्रिक मेथड आहे त्याच्यामध्ये आपण काय करत असतोय, कपॅसिटन्स फाइंड करत असतोय. ही डाय इलेक्ट्रिक मेथड मध्ये कपॅसिटन्स बघा मी तिथं बोल्ड केलेलं आहे, ते कन्फ्युज करू नका. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स नावातच दिलेलं आहे, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स म्हणजे इथं रेजिस्टन्स टाईपचा मॉइश्चर मीटर असतं. डाय इलेक्ट्रिक मध्ये कपॅसिटन्स मेजर केलं जातं. आता इथं जे मीटर यूज केलेले ते आहेत युनिव्हर्सल मॉइश्चर मीटर. खाली डायग्राम मध्ये बघा, इट इज अ युनिव्हर्सल मॉइश्चर मीटर. हे जे आहे ते टॅग हॅपनस्टॉल मीटर, हा टॅग हॅपनस्टॉल मीटर. आणि केटचं जे मॉइश्चर मीटर आहे ते अशा पद्धतीचं असतं बघा, इथं प्लेस केलं जातं. आता तुम्हाला स्टडीला आहे फक्त युनिव्हर्सल मॉइश्चर मीटर, आपण तेवढंच घेणार आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दलचा व्हिडिओ पण पाठवून देईल, तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. इथे एक प्रकारे प्रेस असतं, म्हणजे हे जे तुम्हाला ब्ल्यू कलरचं हँडल दिसतंय ना, जेव्हा तुम्ही हे इकडे एक हँडल दिलेलं असतं आणि जेव्हा तुम्ही त्याला रोटेट करता तेव्हा ते वरती सरकतं. हे वरती सरकल्यानंतर इथला जो हे जे पॅन आहे ते बाहेर काढलं जातं, मग त्याला एका पर्टिक्युलर रेटिंग्स पर्यंत सेट केलं जातं. सेट केल्यानंतर पुन्हा ते आपल्याला जे मटेरियलचं मॉइश्चर कंटेंट फाइंड करायचं ते त्याच्यात प्लेस करतात, ते पुन्हा तिथं फिक्स केलं जातं आणि त्याच्यावरती एक प्रेशर क्रिएट केलं जातं, म्हणजेच ते वरचं जे आपल्याला दिसतंय ना हे त्याच्यावरती पुन्हा फिक्स केलं जातं आणि मग ते अंडर प्रेशर रेजिस्टन्स आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेल आणि खाली प्रोसिजर पण आहे तुम्हाला सांगते. तर हे 3 मॉइश्चर मीटर यूज केले जातात इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथडमध्ये. दुसरी जी आहे ती डाय इलेक्ट्रिकल मेथड विच इज फाइंड कपॅसिटन्स ऑफ द ग्रेन. याच्यामध्ये 200 ग्रॅमचं सॅम्पल घेतलं जातं आणि ते काय केलं जातं की कंडेन्सर प्लेटमध्ये घेतलं जातं आणि त्या डाय इलेक्ट्रिक मॉइश्चर मीटरमध्ये प्लेस केलं जातं आणि त्याचा कपॅसिटन्स मेजर केला जातो. ह्याच्यामध्ये जे मीटर यूज करतात ते मोटोमको मॉइश्चर मीटर आणि बुरोज मॉइश्चर रेकॉर्डर, दोन्ही पण USCCचे आहेत. इमेजेस बघा, मोटोमको मॉइश्चर मीटर आणि बुरोज मॉइश्चर रेकॉर्डर. इथं तुम्हाला प्लेस करायचं असतं तुमचे ग्रेन जे आहे ते आणि याच्यावरती तुम्हाला कपॅसिटन्स कॅल्क्युलेट केलेलं दिसून येतं. ही मेथड तुम्हाला एवढी नाही स्टडीला जे आहे ते युनिव्हर्सल मॉइश्चर मीटरची मेथड आहे. जे आपण इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड पाहिल्या तर त्या 30 सेकंदामध्ये मॉइश्चर कंटेंट कॅल्क्युलेट करतात, फक्त 30 सेकंदामध्ये. आणि ही जी आहे डायइलेक्ट्रिक मेथड ही 1 मिनिटमध्ये कॅल्क्युलेट करते की किती मॉइश्चर कंटेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे.
आणि हे डायइलेक्ट्रिक मेथडला सेफ क्रॉप मॉइश्चर टेस्टर पण म्हणलं जातं. आता जर पाहायला गेलं तर या डायइलेक्ट्रिक मेथडमध्ये किंवा हे जे इनडायरेक्ट मेथड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं ड्राइंग असं दिसलं का? आपण कुठेही ड्राइंग करत नाहीये. म्हणजेच ड्राइंगमुळे होणारं जे डॅमेजेस आहेत त्या ग्रेनचं हे डायरेक्ट मेथडमध्ये होतं, इनडायरेक्ट मेथडमध्ये होत नाही. जिथं आपण इलेक्ट्रिकल आणि डायइलेक्ट्रिकल मेथड्स वापरलेले आहेत, फॉर एक्झाम्पल रेजिस्टन्स आणि कपॅसिटन्स. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथं काही एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये फूड मटेरियलचे मॉइश्चर कंटेंट दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मीट असेल तर त्याच्यामध्ये किती मॉइश्चर कंटेंट, फ्रूट असेल तर पर्टिक्युलर फ्रूटसाठी किती, व्हेजिटेबल्स असतील तर व्हेजिटेबल्ससाठी किती, आणि तुम्हाला असाइनमेंटमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही फाइंड करायचं आहे, सेफ मॉइश्चर कंटेंट किती असतं ते. ओके, प्रॅक्टिकल नंबर 9 ज्याच्यामध्ये आपण युनिव्हर्सल मॉइश्चर मीटरचा यूज करतो. मटेरियल कोणतं कोणतं यूज केलं जातं किंवा ॲपॅरेटस. फर्स्ट इज युनिव्हर्सल मॉइश्चर मीटर आणि सेकंड इज तुमचं सॅम्पल, त्याचं आपण मॉइश्चर कंटेंट फाइंड करणार आहे. इट इज अ इनडायरेक्ट टाईप मेथड. आणि काय फाइंड करतो आपण याच्यामध्ये? रेजिस्टन्स. ओके, ऑन द बेसिस ऑफ रेजिस्टन्स. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन काय आहे? इन द ऑपरेशन ऑफ युनिव्हर्सल मॉइश्चर मीटर the electrical component records the resistance of the sample of a specified weight or volume that has been compressed to the determined thickness. ते तुम्हाला म्हटलं मग अशी की ते कसं कॉम्प्रेस केलं जातं, त्याच्यामुळे तुम्ही ते डिश प्लेस करता आणि वरूनचं जे झाकलेलं ना ते त्याच्यावरती प्रेस केलं जातं आणि तिथं प्रेशर क्रिएट झाल्यानंतर मग रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केला जातो. द रेजिस्टन्स ऑफ सॅम्पल व्हॅरीज विथ द अमाऊंट ऑफ मॉइश्चर कंटेंट अँड टेम्परेचर. आता जसं जसं मॉइश्चर कंटेंट चेंज होईल किंवा टेम्परेचर चेंज होईल तसं तुम्हाला रेजिस्टन्स सुद्धा चेंज झालेला दिसून येतो. ओके, तर याच प्रिन्सिपलवरती आपल्याला ह्या रेजिस्टन्सवरून आपण मॉइश्चर कंटेंट फाइंड करत असतो. ओके, थर्मामीटर इज ऑल्सो सेट इन द युनिट टुगेदर विथ द को-रिलेटर डायल. ह्याच्यामध्ये एक प्रकारची डायल प्रोव्हाइड केलेली असते थर्मामीटरची, जी आपल्याला टेम्परेचर सुद्धा कॅल्क्युलेट करायला मदत करतात. तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही, तुम्ही जेव्हा ते व्हिडिओ जेव्हा सेंड करेल तेव्हा तुम्हाला कळेल. त्यातले मेन पॉईंट्स काय आहेत प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशनमध्ये? एकतर याच्यामध्ये पर्टिक्युलर सॅम्पलचं रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केलं जातं, कारण की रेजिस्टन्स जे आहे ते सॅम्पलच्या मॉइश्चर कंटेंट आणि टेम्परेचर बरोबर व्हॅरी होतं, हे महत्त्वाचं. कन्स्ट्रक्शनल फीचर्स जर बघितलं तर ह्याच्यामध्ये बघा, मेन पार्ट्समध्ये मेकॅनिकल पार्ट्स जे आहेत या युनिव्हर्सल मॉइश्चर मीटरमध्ये, तर इट कन्सिस्ट ए कॉम्प्रेशन युनिट फॉर कॉम्प्रेसिंग द टेस्ट मटेरियल प्लेस्ड इन अ इन्सुलेटेड टेस्ट कप. जे तुम्हाला खाली ब्ल्यू कलरच्या हँडलमधला कप जे दाखवला किंवा त्याला मी डिश म्हणतो, ते कप जे आहे तर ते तिथं प्लेस केलेलं असतं आणि एक प्रकारचं कॉम्प्रेशन युनिट असतं. ते कॉम्प्रेशन युनिट काय करतं? त्या कपमधल्या मटेरियलला कॉम्प्रेस करायचा म्हणजे करतं आणि मग त्याचं ते कॅल्क्युलेशन केलं जातं. त्याच पद्धतीने त्याला एक प्लंजरनी फिक्स केलेलं असतं. प्लंजरच्या साह्याने त्याला वरती खाली असं करता येतं, जेणेकरून की ते मटेरियलला कॉम्प्रेस करेल यासाठी. आणि जेव्हा आपल्याला ते मटेरियल प्लेस करायचं तेव्हा ते ओपन केलं जातं. म्हणजे स्लोली राईज्ड अपवर्ड अँड अगेन्स्ट द प्लंजर, म्हणजे प्लंजरच्या साह्याने काय करतात ते वरती खालती त्याची पोझिशन केली जाते. व्हिडिओ खरंच बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अशा पद्धतीने मग ते डिझायर्ड थिकनेसला ते ग्रेन आहे ते त्या कपमध्ये सेट केलं जातं त्याच्यावरती एक प्रेशर दिल्यामुळे, आणि मग नंतर त्याच्यामधलं रेजिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. आता रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक युनिट. आता हे जे इलेक्ट्रॉनिक युनिट आहे, द कम्प्लीट इलेक्ट्रॉनिक युनिट इज हाऊस्ड इन अ स्पेशली डिझाईन मेटॅलिक बॉक्स. एक मेटॅलिक बॉक्समध्ये हे इलेक्ट्रॉनिक सर्किट जे आहे ते काय केलेलं असतं की फिक्स केलेलं असतं किंवा फिट केलेलं असतं. मेटॅलिक बेस असतो त्याला आणि त्याच्यावरती मग ते काय करतं की त्याला ऑपरेट करण्यासाठी बॅटरी किंवा बॅटरी इलिमिनेटिंग डिव्हाइस त्याच्यामध्ये आतमध्ये प्लेस केलेलं असतं. अँड इलेक्ट्रिकल मीटर, को रिलेटेड डायल अँड नेसेसरी नॉब्स, स्विचेस. आता इलेक्ट्रॉनिक्स आहेत म्हणलं त्याला स्विचेस असणार, त्याचे जे काही बॅटरीज वगैरे जे असतील ते सगळं आतल्या साईडला प्लेस केलेलं असतं. आर फिटेड टू द टॉप पॅनल ऑफ द इलेक्ट्रॉनिक युनिट. त्या इलेक्ट्रॉनिक युनिटमध्ये हे सगळं प्लेस केलेलं असतं. मेनली मेकॅनिकल युनिट आणि सेकंड म्हणजे इलेक्ट्रॉनिक युनिट. मेकॅनिकल युनिटमध्ये कॉम्प्रेशन लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये काय केलं जातं की ते जे ग्रेन आहे ते कॉम्प्रेस केलं जातं आणि इलेक्ट्रॉनिक युनिटमध्ये ते रेजिस्टन्स मेजर केलं जातं. प्रोसिजरमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला एवढी पण डिटेलमध्ये केलीच पाहिजे असं काही नाहीये प्रोसिजर, कारण की आता तुमच्याकडे ते
समोर नाहीये, पण तुम्हाला आय थिंक ते समजलं. पण जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ते कळेल. एकतर त्या कॉम्प्रेसिंग युनिटमध्ये काय केलं जातं, त्या कपमध्ये ग्रेन प्लेस करून कॉम्प्रेस केलं जातं. त्याच्यानंतर मग पर्टिक्युलर व्हॉल्यूम सेट केलं जातं आणि मग ते कॅल्क्युलेट केलं जातं. फक्त तुम्ही या मेन पॉईंट लक्षात ठेवा. एकतर सॅम्पल आहे ते त्याचं वेट किंवा त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं जातं. नंतर ते टेस्ट कपमध्ये प्लेस केलं जातं. मग नंतर ते सॅम्पल जे आहे ते कॉम्प्रेस केलं जातं कॉम्प्रेशन युनिटमध्ये किंवा त्या मेकॅनिकल युनिटमध्ये. त्याच्यानंतर मग टेम्परेचर रीड केलं जातं, जे त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड केलेलं असतं आणि त्याला जे डाईल प्रोव्हाइड केलेले आहे को रिलेटेड डाईल, तर त्या डाईलवरती आपल्याला टेम्परेचर समजतं आणि इलेक्ट्रिकल युनिटवरती आपल्याला रेजिस्टन्स समजतं. मग तुम्हाला रेजिस्टन्स समजल्यानंतर मग मॉइश्चर कंटेंट जे आहे त्याचं पर्सेंटेज सुद्धा त्याच्यावरती एक डाईल प्रोव्हाइड केलेलं असते को रिलेटेड डाईल, त्याच्यावरती तुम्हाला मॉइश्चर कंटेंट सुद्धा जसं रेजिस्टन्स व्हॅरी होतं तसं मॉइश्चर कंटेंट व्हॅरी होतं. मग रेजिस्टन्सच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्हाला हे मॉइश्चर कंटेंट सुद्धा तिथं रीड होतं आणि म्हणजे तुम्हाला त्या डाईलवरती ते दिसतं. मग ते मॉइश्चर कंटेंट किंवा मॉइश्चर पर्सेंटेज जे आहे ते तुम्ही नोट करू शकता. त्याच्यानंतर मॉइश्चर कंटेंट कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर मग तुम्ही ते प्रेशर जे त्याच्यावरती मग टाकलं होतं ते रिलीज करायचं, सॅम्पल रिमूव्ह करायचं आणि नंतर दुसरं जे सॅम्पल असेल ते त्याच्यामध्ये प्लेस करायचं. अशा पद्धतीनं ते केलं जातं. ओके, तर ह्याच्यामध्ये फूड ग्रेन्सचं, ओट्सचं, पल्सेसचं, मेलन सीड, वॉटरमेलनचे सीड जे आपण म्हणतो त्या बियांचं मॉइश्चर कंटेंट, ऑइल सीड, कॉफी बीन्स, कॉटन सीड्सचं मॉइश्चर कंटेंट आहेत ना ते ह्या युनिव्हर्सल मॉइश्चर मीटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट केले जातात. बेस्ट सुटेड फॉर दीज ग्रेन्स. ओके, त्याच्यानंतर थिकनेस सेटिंग चार्ट. आता थिकनेस सेटिंग चार्ट का दिलेलं आहे, कारण की जे तुम्ही कॉम्प्रेशनमध्ये म्हणजे ते जे कप आहेत टेस्ट कप त्याच्यामध्ये काय करणार आहे, मटेरियल कॉम्प्रेस करणार आहे आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे. तर तिथं थिकनेस जो आहे तो रिक्वायर्ड असतो, म्हणजे पर्टिक्युलर ग्रेनसाठीचा तो थिकनेसचा चार्ट इथं दिलेला आहे. काही ठिकाणी हा चार्ट जो आहे तो इथं वरती इथं हे दिसते का वरती, इथं काय केलेलं असतं ते चार्ट तिथं टाकलेला असतो ऑलरेडी, पर्टिक्युलर ग्रेनसाठी किती थिकनेस लागतो आणि मग तसा तिथं आपल्याला सेट करावा लागतो. जास्त कॉम्प्रेस केलं गेलं तर डॅमेज होऊ शकतो. तर ही आहे युनिव्हर्सल मॉइश्चर मीटर मेथड फॉर डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर कंटेंट. अशा पद्धतीने आपण मॉइश्चर कंटेंटचं डिटर्मिनेशन पाहिलेलं आहे. तर राहिला लेक्चर नंबर 13 ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. ओके, ते आपण नंतर घेऊ कारण की ते तुम्हाला थिअरी राहणार आहे. आणि प्रॅक्टिकलसाठी प्रॉब्लेम मॉइश्चर कंटेंटच्या वेट बेसिस आणि ड्राय बेसिसचे रिलेटेड राहतील. ओके, त्यामुळे वेट बेसिस आणि ड्राय बेसिसचे फॉर्म्युले प्लस त्या दोघांचं रिलेशन जे मी तुम्हाला सांगितलं, एम इज इक्वल टू कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल एम अपॉन 1 - n. बघा तुम्ही जेव्हा रीड कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर हे जे 3 फॉर्म्युले आहेत ना त्याच्यावरती मी प्रॅक्टिकलला प्रॉब्लेम विचारेल. सो स्पॉटिंगसाठी 20 मार्क्स, 15 मार्क्सचं MCQ आणि 5 मार्क्सचे प्रॉब्लेम, एवढं लक्षात ठेवा. एकदा हे मॉइश्चर कंटेंट आता रीड करा, याच्यामध्ये काही समजलं नसेल तर विचारा. प्रोसिजर जेव्हा तुम्ही शांतपणे वाचाल आणि मी व्हिडिओ पाठवूया ते पाहाल तर तुम्हाला ते समजतील. बाकी काही प्रॉब्लेम आहे? फक्त आता आपलं राहिलंय ते थेरी पार्टमध्ये न्यूमेरिकल्स ऑन मॉइश्चर कंटेंट, एक्सरसाइज नंबर 13, सॉरी लेक्चर नंबर 13. सांगा बघू मॉइश्चर डिटर्मिनेशन साठीच्या मेन 2 क्लासिफिकेशन कोणते आहेत? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट मध्ये कोणते कोणते आहेत? इन्फ्रारेड अँड एअर ओव्हन. आणि व्हॅक्यूम ओव्हन पण येते. ओव्हन मध्ये 2 आहेत, एअर ओव्हन आणि व्हॅक्यूम ओव्हन आणि इन्फ्रारेड, बरोबर. आणि इनडायरेक्ट मध्ये 2 होता ना, एक रेजिस्टन्स बेसवरती आणि कपॅसिटन्सच्या बेसवर. इनडायरेक्ट मध्ये रेजिस्टन्सशी रिलेटेड कुठली? इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. आणि कपॅसिटन्सशी रिलेटेड
डायइलेक्ट्रिक मेथड. आता जर तुम्हाला म्हटलं की इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथडमध्ये कोणतं मॉइश्चर मीटर आपण यूज केलं जे आपल्याला प्रॅक्टिकलला आहे? मॉइश्चर मीटर कुठलं यूज केलं नाही आठवत आहे? युनिव्हर्सल मॉइश्चर मीटर. प्रॅक्टिकल नंबर 9 आहे युनिव्हर्सल मॉइश्चर मीटर. हे तर लक्षात ठेवा. बाकीचे दोन ते टॅग हॅपनस्टॉल आणि केटचं जॅपनचं जे आहे ते जरी नाही लक्षात ठेवलं तरी पण ते तुम्हाला स्पॉटिंगसाठी स्टडी करावं लागेल. ठीक आहे, इथे दिले बघा. डायरेक्ट मेथड, त्याच्यामध्ये एअर ओव्हन मेथड, व्हॅक्यूम ओव्हन मेथड, इन्फ्रारेड मेथड आणि इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड आणि डायइलेक्ट्रिकल मेथड. डायइलेक्ट्रिकल मेथड कपॅसिटन्सशी रिलेटेड, इलेक्ट्रिकल मेथड रेजिस्टन्सशी रिलेटेड. ह्याच्यामध्ये 3 मॉइश्चर मीटर बघितले, ह्याच्यामध्ये 2 मॉइश्चर मीटर बघितले. ओके, वाचा नंतर लक्षात येईल. ड्राय बेसिसचा फॉर्म्युला, वेट बेसिसचा फॉर्म्युला, दोघांच्यातलं रिलेशन ते पण वाचा. मॉइश्चर कंटेंटची डेफिनेशन बघा. काही समजलं नाही तर बिंदास ग्रुपवरती मेसेज टाका, विचारा की हे समजलेलं नाहीये आणि मग मी सांगेल तुम्हाला. तुम्ही आजपर्यंत कधी काही विचारलंच नाही म्हणजे तुम्हाला समजते असं कन्सिडर करायला पाहिजे. काही पण डाऊट असू दे ग्रुपवरती स्टडी रिलेटेड तुम्ही विचारा. रविवारी आहे तुमचं प्रॅक्टिकल. ओके, जेवढे मी काही प्रेझेंटेशन्स आणि PDF फाईल्स दिलेल्या आहेत त्या जर व्यवस्थित केल्या तर तुम्हाला वेगळं काही वाचायची गरज नाही प्रॅक्टिकलसाठी. काही डाऊट आहे का? नसेल तर नो तरी बोलत जावा. काय तुम्ही, आहे का काही डाऊट? 64 पार्टिसिपंट्स आहेत. ओके, 64 पार्टिसिपंट्स. आता मी काय करणार आहे, तुम्हाला एक गुगल फॉर्म देणार आहे अटेंडन्ससाठी आणि तो मला फॉर्म फिल करून द्यायचा आहे. मी फक्त 10 मिनिटाचा वेळ देणार आहे. लिंक शेअर केल्यानंतर 10 मिनिटांनी लिंक क्लोज केली जाईल आणि मला तुमचं तिथं अटेंडन्स यायला पाहिजे. 64 स्टुडंट आणि माझ्याकडे तुमचं रेकॉर्ड राहील. मला तुमची इथं ऑनेस्टी समजेल की इथं कोण प्रेझेंट आहे आणि गुगल फॉर्म्सवरती कोण कोण तिथं फॉर्म भरते बघूया आपण. ठीक आहे, आपण एक वेगळी मेथड अटेंडन्ससाठी यूज करणार, गुगल फॉर्म्स. व्हिडिओ ऑन करा. तुम्हाला समजते, पूर्ण समजते का अजिबातच समजत नाही, काही कळत नाही? तुम्ही तुमचा रिप्लाय देत चला. तुम्हाला समजत नसेल तर मी सांगत जाईल. तुम्हाला वाटत असेल काय समजलं नाही तरी काय मॅम, आम्ही कसं पण गुगलला सर्च करून आन्सर आम्हाला फाइंड करता येतात. त्यामुळे आमच्या डोक्याच्या वरून 10 मीटर वरून जरी गेलो तरी आम्हाला काही फरक पडत नाही, कारण की आम्ही ऑल क्लिअर होणार आहे. ठीक आहे.